आपण करूया फोकस समजून घेण्याबरोबर. फोकस म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया. आणि त्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला समजायचं. पहिलं म्हणजे व्हॉट इज फोकस, दुसरं म्हणजे व्हॉट टू फोकस ऑन. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं थोडं थिअरॉटिकल डेफिनेशन आहे, पण मी तुम्हाला अगदी कागदी डेफिनेशन देणार नाहीये. पण जसं आपण मगाशी कमेंटमध्ये वाचलं, फोकस इज ऑल अबाउट एलिमिनेशन. आपण जेव्हा म्हणतो फोकस करणं म्हणजे एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं, बरोबर. पण होतं काय, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही, कारण अनेक असंख्य गोष्टी मध्ये मध्ये येत असतात, अडथळे येत असतात. त्या अडथळ्यांचं काम हे आहे की आपल्याला विचलित करणं. ओके, सो लक्ष ठेवणं, लक्ष केंद्रित करणं हे कठीण होतं, कारण विचलित करणाऱ्या गोष्टी मध्ये येतात. बऱ्याच वेळेला आपल्याला त्या विचलित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे माहिती नसतं. ओके, सबकॉन्शियसली आपण त्या गोष्टी करत असतो, बरोबर. आपण समजा तुम्ही गाडी चालवताय, रस्त्यावर आहात, तुम्ही गाडी चालवत आहात आणि नॉर्मल जसं आपलं डेली ड्रायव्हिंग असतं तसं तुम्ही ड्रायव्हिंग करत करत घरी पोहोचलात अँड यू विल फाइंड ॲब्सोल्युटली ओके. पण त्याच वेळेला तुमच्या बाजूला बसलेला माणूस, तुमचा जो कोणी पार्टनर असेल, तो समजा फॉरेनर असेल, तो आलाय आणि तो त्याच वेळेला तिथेच बसलाय आणि तो पण तुमच्याबरोबर तोच प्रवास करतोय आणि तो वैतागलेला असेल की अरे किती हॉकिंग चाललंय, किती लोक कट मारतायत, कोण सिग्नल का पाळत नाहीये. सो लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असंख्य आहेत, चुकीच्या गोष्टी आजूबाजूला असंख्य आहेत. आपल्याला त्या दिसत नाही कारण त्या आपल्याला सवयीच्या झाल्यात. तिसऱ्या माणसाच्या दृष्टीने बघितलं तर मात्र त्या गोष्टी दिसतात आणि त्या दिसल्या ना मित्रांनो, तर आपण त्या बाजूला काढू शकतो. ठीक आहे, सो फोकस साठी पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं की या विचलित करणाऱ्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. सो फोकसची सोपी डेफिनेशन ही आहे, एलिमिनेट एव्हरीथिंग. ज्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढा, नको नाही म्हणायला शिका. दॅट इज फोकस. ओके, सो त्याची माझ्याकडे 2 एक्झाम्पल्स आहेत आणि दोन्ही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल स्टीव्ह जॉबचं आहे. दुसरंही स्टीव्ह जॉबचंच आहे फॉर्च्युनेटली. पहिलं आहे ऍपल कंपनीचं. तुम्हाला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे. ऍपल कंपनीमधून स्टीव्ह जॉबला काढून टाकण्यात आलेलं, मग पुन्हा त्याला बोलवलं. जेव्हा त्यांना कळलं की आता काय ऍपल सर्व्हाइव्ह करत नाहीये, त्यावेळेला कितीही स्टीव्ह जॉबवर राग असला तरी शेवटी त्याला बोलवावं लागलं. तो जेव्हा परत आला तेव्हा सगळा पूर्ण आढावा घेतला, बघितलं काय काय चालू आहे, कसे कोणते प्रोजेक्ट चालू आहेत, त्याचा सगळा एक त्याने अनालिसिस केला. त्याचा पुढचा टार्गेट फार भयंकर होतं, कारण ऍपलकडे फार कमी पैसा शिल्लक होता, पुढचे 3-4 महिने टिकेल एवढाच पैसा होता फार तर त्यांच्याकडे. अदरवाईज ती कंपनी बँकरप्ट झाली असती. त्याने पूर्ण सगळे प्रोजेक्ट बघितल्यानंतर त्याने जेवढे प्रोजेक्ट होते त्यापैकी फक्त एकच प्रोजेक्ट चालू ठेवला, बाकी सगळे बंद केले. आणि सगळे लोक बोलायला लागले, शिव्या द्यायला लागले की हा क्रेझी आहे, वेडा आहे, कशाला याला बोलवलं. बट तो एवढा स्वतः कन्व्हिन्स होता की जे मार्केटला पाहिजे की जे बेस्ट रिझल्ट देईल त्याच्यावरच फोकस करायचं आहे. त्याने काय केलं, सगळे ऍपल कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट, वेगवेगळे प्रोजेक्ट रन करत होते. तिथे त्यांचा जो वेळ चाललेला, रिसोर्स, पैसा वाया चाललेला, तो सगळा त्याने वाचवला आणि तो सगळा फोकस त्याने एका गोष्टीवर केला. दिस इज कॉल्ड एज एलिमिनेशन. से नो टू 99 थिंग्स, फोकस ऑन वन थिंग. ओके, फोकस ऑन वन थिंग करायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ही पण इम्पॉर्टंट वाटते, ही पण इम्पॉर्टंट वाटते, ही पण इम्पॉर्टंट वाटते, आणि म्हणून एलिमिनेशन महत्वाचं आहे. सो आपल्याला दुसऱ्या दृष्टीने बघायचंय की मी फोकस कशावर करत नाहीये, पण ह्या गोष्टी मी करणार नाहीये आजपासून. आता ही तुमची ऍक्टिव्हिटी नंबर 1. आता वेबिनार संपल्यानंतर लिस्ट बनवा की कुठल्या गोष्टी उद्यापासून नाही करायच्या आहेत. आता मी काही एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला देईनच या पुढच्या तासाभरात, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करत असाल गोष्टी ज्या युजलेस आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या गोलकडे घेऊन जाणार नाही आहेत, ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतायत, विचलित करतायत, आणि तुम्हाला कळेल थोड्याच वेळात की किती आहेत. सो पहिली ऍक्टिव्हिटी ही की कुठल्या गोष्टी नाही करायच्या आहेत, एलिमिनेट करायच्या आहेत, त्या ठरवा. त्यानंतर मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे की कशावर फोकस करायचं. ओके, आता आपण बरेच जण सगळे गोल्स ठरवतो, आपली ध्येय ठरवतो, रिझल्ट ठरवतो आणि त्याच्यावर फोकस करतो. मला एवढं किलो वजन कमी करायचंय, मला एवढा बिझनेस वाढवायचा आहे, मला हे अचीव करायचंय, XYZ काहीतरी नंबर आपण त्याच्यावर ठेवतो. गोल ठरवणं चुकीचं नाहीये, पण आपला जो फोकस आहे ना मित्रांनो, तो गोलकडे असला तर त्याचे काही फायदा होत नाही.
मला समजा 100 मीटर धावायचंय, मी इथे धावण्यासाठी उभा आहे, समोर 100 मीटरचा फ्लॅग आहे आणि मी फक्त त्याच्याकडे बघत राहिलो तर नाही होणार. मला फोकस कशावर करायचा आहे? माझ्या ऍक्टिव्हिटीवर. माझ्या हातामध्ये काय आहे? रोज प्रॅक्टिस करणं, एरोडायनामिक्सचा अभ्यास करणं, माझं हेल्थ नीट ठेवणं, फूड इनटेक नीट ठेवणं, रनिंगचे टेक्निकमध्ये माझी काय चूक आहे का हे बघणं, हे झाली प्रोसेस. सो आपला फोकस जो आहे ना मित्रांनो, तो गोलवर असतो आणि तिथे आपली चूक होते. प्रोसेसवर असला पाहिजे फोकस. आता प्रोसेसवर फोकस मित्रांनो सोपा आहे, कारण गोल फार लांब दिसत असतं, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. आपलं जे तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये लिहिलं ना, की मला बऱ्याच गोष्टी मी ठरवतो पण ऍक्च्युली होत नाही, त्याचं कारणच हे की तुम्ही जे ठरवले ते सगळे रिझल्ट आहेत. बघा, आता तुम्ही ज्यांनी ज्यांनी उत्तर दिली त्यांनी त्यांनी आपापल्यासाठी विचार करून बघा. तुम्ही ज्याच्यावर फोकस करायला जाताय ते सगळे रिझल्ट आहेत. ते रिझल्ट कशामुळे येतात? तर प्रोसेसमुळे येतात, ऍक्टिव्हिटीजमुळे येतात. त्याच्यामुळे तुमचा फोकस शिफ्ट करा, ऍक्टिव्हिटीजवर करा. आता समजा एक वजन कमी करण्याचं एक्झाम्पल जसं मी घेतलं, मला 10 किलो वजन कमी करायचंय असं म्हणण्यापेक्षा मी रोज किमान 10 मिनिटं एक्सरसाइज करेन, हा जर आपण गोल सेट केला किंवा याच्यावर जर आपण फोकस केला, तर आपल्याला हे डेलीची 10 मिनिटं करायचे, बरोबर की नाही? सो त्या वेळेला मग ही 10 मिनिटं मला काढायची आहेत माझ्या दिवसभरातून आणि ते मला माझ्या गोलसाठी वापरायचे. ही झाली प्रोसेसची फोकस. किंवा मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आपण कितीतरी वर्ष बिझनेस स्टार्ट करायचा आहे या विचारात घालवतो, पण जर तुम्ही त्याची प्रोसेस बघितली, बिझनेस स्टार्ट करण्याची प्रोसेस, की मला बिझनेस कुठला करायचा त्याची पहिल्यांदा आयडिया जनरेट करायची आहे, त्याचं मार्केट रिसर्च करायचं आहे, मग बिझनेस प्लॅन बनवायचा आहे, मग प्रोटोटाईप बनवायचं आहे, मग टेस्ट लॉन्च करायचं आहे, मग ऍक्च्युअली कमर्शियल्स चेक करायचे आहेत आणि मग प्रोडक्ट लॉन्च करायचे किंवा बिझनेस लॉन्च करायचं. कळलं? सो मित्रांनो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. एका वेळेला आपण ह्या एका ऍक्टिव्हिटीवर फोकस करणार. ज्या वेळेला मी बिझनेस प्लॅन बनवतोय त्यावेळेला मी बिझनेस प्लॅनवर फोकस करणार. मग मी आणखी नव्या आयडियाज शोधायला जाणार नाही. मग मी आणखी नवे कुठे बिझनेस मॅगझिन्स बघणार नाही, नव्या ट्रेनिंग अटेंड करायला जाणार नाही, नेटवर्किंग मीट मध्ये जाणार नाही, कुठल्या एक्झिबिशन मध्ये जाणार नाही. मी जेव्हा ठरवलं की आत्ताची माझी प्रोसेस काय महत्वाची आहे, तर आत्ताची माझी प्रोसेस महत्वाची आहे बिझनेस प्लॅन बनवण्याची, त्याच्यासाठी जे लागतं ते करायचं. कळलं? सो फोकस ऑन प्रोसेस, नॉट ऑन रिझल्ट. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला फोकसची ही थिअरी लक्षात आली असेल. आणखीन एक महत्वाचा पॉईंट मला इथे मित्रांनो तुम्हाला सांगायचा आहे, तो हा की आपण हा फोकस करणार आहोत, प्रोडक्टिव्ह होणार आहोत, त्याचा एक गोल आपण आता सेट करूया. गोल काय सेट करायचा आहे, की मला किती वेळ माझा परत मिळवायचा आहे. ओके, सो एक सिंपल टार्गेट ठेवूया आपण. तुम्ही कदाचित दिवसाचे 8 तास, 10 तास, 12 तास, 16 तास, कितीतरी तास काम करत असाल. आपल्याला दिवसाचा 1 तास बाजूला काढायचा आहे, कमीत कमी वाचवायचं आहे. म्हणजे ज्या काय आपण आता टेक्निक शिकणार आहोत त्याच्यातून आपलं गोल काय आहे, की मला दिवसाचा 1 तास एक्स्ट्रा काढायचा आहे. ओके, दिवसाचा 1 तास म्हणजे आठवड्याचं किती तास झाले? 7 तास झाले. म्हणजे ऑलमोस्ट एक दिवस, एक वर्किंग डे आपण क्लेम करतोय. ओके, आता हा दिवसाचा 1 तास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अचानक आपल्याला ते इझी वाटायला लागतं. रादर दॅन सेइंग की मला आठवड्यातून 1 दिवस फ्री करायचा आहे. ऑब्व्हियसली आठवड्यातून 1 दिवस फ्री नाही मिळणार तुम्हाला. ओके, किंवा मला महिन्याचे 4 दिवस फ्री पाहिजेत, तर ते पण नाही मिळणार. पण दिवसाचा 1 तास फ्री तुम्ही काढू शकता. त्या 1 तासाला पण जर आपण ब्रेक केलं, त्या 1 तासाला पण जर आपण ब्रेक केलं आणि म्हटलं की मॉर्निंग सेशनमध्ये मला 20 मिनिटं काढायची आहेत, त्याच्यानंतर आफ्टरनून सेशनमध्ये 20 मिनिटं काढायची आहेत आणि इव्हिनिंग सेशन्समध्ये मला 20 मिनिटं काढायची आहेत. म्हणजे मी काय केलं, त्या 1 तासाला आणखीन फर्दर ब्रेक केलं 3 भागांमध्ये. आता बघा की तुम्ही सकाळी उठल्यापासून मे बी दुपारी 11-12 वाजेपर्यंत तुम्हाला 20 मिनिटं बाजूला काढता येतील का? असा जर तुम्ही विचार केला, असा जर तुम्ही गोल सेट केला, तर ते लगेच पॉसिबल होतं. दिस इज फोकस ऑन प्रोसेस. ओके, सो मित्रांनो, गोल सेट झालाय आणि फोकस म्हणजे काय हे आपल्याला कळलंय. गिव्ह मी अ क्विक कमेंट, से टाईप करा नंबर 1 जर तुम्हाला हा पॉईंट नंबर 1 कळला असेल तर. आता तुम्ही कमेंट्स करा, कारण आता मी कमेंट्स बघतोय. 1 असं टाईप करा.
थँक्यू ओंकारजी, तुमची कमेंट आली आहे, बाकीच्या पण येत आहेत. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. सो मित्रांनो, गोल पहिलं सेट केला आपण की आपल्याला आठवड्याचे 7 तास किंवा दिवसाचा 1 तास किंवा दर 3-4 तासामधले 20 मिनिटं बाजूला काढायचे. ओके, आता हे टार्गेट आपल्याला उद्यापासून अचीव करायचंय. येत्या 60 डेज मध्ये 90 डेज मध्ये तुम्ही हे करू शकता. असंच बेसिकली आपल्याला अशाच प्रकारचे गोल सेट करायचे आहेत. ओके, छोटे गोल सेट करायचे आहेत, कारण ते अचीव करायला सोपे असतात. आणि छोटे गोल जेव्हा तुम्ही अचीव करता तेव्हा तुमचा ब्रेन जो आहे ना, तो ब्रेन तुम्हाला एक बूस्टर देतो, एक आनंदाचा, हॅपीनेसचा बूस्टर देतो. ब्रेनचं काम काय, वेगवेगळ्या टाईपचे केमिकल जे आहेत ते रिलीज करणं. तर एक केमिकल डोपामाइन ज्याला म्हणतात ते रिलीज होतं थोडंसं जेव्हा तुम्ही एक छोटंसं युद्ध जिंकता, मग तुम्हाला पुढचं युद्ध जिंकायची हिंमत येते. ओके, सो लेट्स ब्रेक इट इनटू स्मॉल पार्ट्स. नाउ लेट्स गो टू पार्ट नंबर 2. ओके, पार्ट नंबर 2 मध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे फोकस करण्याचा. CFC, सक्सेस फॉर्म्युला असं त्याला म्हणतात. प्रसिद्ध जे ऑथर आहेत, ब्रायन ट्रेसी नाव आहे त्यांचं एक ईट दॅट फ्रॉग नावाचं अतिशय जबरदस्त पुस्तक आहे. टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये ते खूप महत्वाचं पुस्तक मानलं जातं. छोटंसं आहे आणि ते नक्की तुम्ही वाचा. ब्रायन ट्रेसींचा हा फॉर्म्युला आहे, सोपा फॉर्म्युला आहे CFC. यातला C म्हणजे मित्रांनो क्लॅरिटी, F म्हणजे फोकस आणि पुन्हा तिसरा C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. ओके, आता इथे बघा, इथे आपल्याला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन 2 शब्द आलेले दिसत आहेत आणि मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन की ते काय आहेत. तर सुरुवात जी आहे ना मित्रांनो, क्लॅरिटी मधून होते की मला फोकस या गोष्टीवर करायचा आहे. हा दुसरा उत्तर आहे. पहिलं उत्तर काय, मला या गोष्टीवर का फोकस करायचा आहे. आन्सर टू युअर व्हाय. मला हे का करायचंय हा प्रचंड महत्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने आपण हा विचारत नाही, आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं नाही. का हे विचारायचं नाही. ओके, आई बाबांनी जे सांगितलं ते ऐकायचं असं आपल्याला शिकवलेलं आहे. का हे विचारायचं नाही. शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला का हे विचारू देत नाही. तुम्ही काय हे विचारू शकता, पण का हे विचारू शकत नाही, आणि तिथे सगळी गोची झालेली आहे. सो स्टार्ट विथ वाय. का या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मी हे का करतोय, मला हे का करायचंय, मला हे का अचीव करायचंय, खरंच गरज आहे का. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोशल प्रेशरने करत असतो मित्रांनो. मग अगदी साधी गोष्ट, आता मी गेल्या काही दिवसांपूर्वी एक डिस्कस करत होतो एका व्यक्तीबरोबर घर घेण्यासंबंधी, आणि ही वॉज सेइंग की मला घर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करतोय, थोडं फंड जमा करतोय, कर्ज घ्यायचंय. मी त्याला विचारलं तुला का घर घ्यायचंय, तो म्हटलाय अगेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. बट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दुसरे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत, लिक्विडेट होईल अशा गोष्टी आहेत, मग घर का घ्यायचंय. ओके, बाय द वे, ज्या एरियात जिथे तो घर घेत होता त्याच्यामुळे काय असेट तर त्याची बनलीच नसती डेफिनेटली, कारण तिथे काय भाव पुढे वाढेल असं पण वाटत नव्हतं. सो जस्ट बिकॉज आपण ऐकलेल्या आहेत गोष्टी, जस्ट बिकॉज कोणीतरी सांगतो घर म्हणजे चांगली इन्व्हेस्टमेंट, आपण करायला जातो, इथे आपला का चुकतो. ओके, किंवा बऱ्याच वेळेला आपण आपले गोल सेट करत असताना थोडे ईर्ष्या असते आपल्याला, की कोणीतरी माझ्या मित्राने एक कार घेतली किंवा शेजाऱ्याने कार घेतली, तर लगेच आपल्याला आपलं गोल सेट होतं की नाही चल या वर्षी मी पण कार घेणार म्हणून. बट या अशा प्रकारे केलेल्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्या हळूहळू काय म्हणतात त्याला, निवळतात. म्हणजे ते गोल तेवढं तुम्ही त्याच्या मागे लागत नाही. ते ध्येय जे असतं ना, जे आग लागणं म्हणतात, बर्निंग डिझायर म्हणतात, ती राहत नाही. बिकॉज ती ईर्ष्या जी आहे आपल्याला तात्पुरती वाटते, नंतर 2-4 दिवसानंतर आपण आपल्या कामामध्ये पुन्हा गुंतून जातो. किंवा जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्ट स्वतःला की ही गोष्ट माझ्या भविष्यासाठी का महत्वाची आहे, हे जेव्हा आपल्याला पटतं त्यावेळेला मित्रांनो क्लॅरिटी येते. आणि या क्लॅरिटी बाबत तुमची मदत कोणीच करू शकणार नाही, तुम्हालाच ती मदत करायची आहे की हे जे मी करतोय ते मला का करायचंय. हा का प्रश्न विचारायला शिका. आपल्या मुलांना पण शिकवा आणि स्वतः पण हा का प्रश्न विचारायला शिका. मुलांनी कधी का विचारलं तर रागवू नका, इनफॅक्ट त्यांना प्रवृत्त करा विचारण्यासाठी. थिंकिंग जी आहे ती आपली सुरू होते. आपलं ब्रेन जे आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस करून गेल्या वर्षानुवर्ष मोल्ड करण्यात आलेला आहे. तो मोल्ड जर तोडायचा असेल, जर वेगळा विचार करायचा असेल, तर प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारायला सुरुवात करा. ओके, दिस इज क्लॅरिटी. देन वी कम टू अवर पार्ट जो आपण आज शिकणार आहोत, दॅट इज फोकस. ओके,
सो एकदा तुम्हाला कळलं की मला हे का करायचंय, मला हे गोल का अचीव्ह करायचंय, जो आपण 1 तास दिवसाचं काढणार आहोत त्या 1 तासात तुम्ही काय करणार आहात, ओके, ते जे तुम्ही करणार आहात ते तुम्ही का करणार आहात हे आपण क्लॅरिटीमध्ये विचार केला. त्याच्यानंतर आता मी विचार करतोय फोकसचा व्हॉट, मी कशावर फोकस करू. अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, बरोबर की नाही, त्यातल्या मी कशावर फोकस करू, त्यातलं मला काय पाहिजे, माझ्यासाठी महत्वाचं काय आहे हे ठरवणं म्हणजे फोकस. त्याच्यानंतर मित्रांनो येतं तिसरा पार्ट, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे काही आपण फोकस करायचं ठरवलंय ते आपण किती वेळ करणार किंवा किती करणार. फोकस अभ्यासावर केला, कॉन्सन्ट्रेशन मी किती वेळ अभ्यास करतोय, म्हणजे मी किती वेळ लक्ष दिलेला आहे. फोकस म्हणजे लक्ष द्यायचं ठरवलं, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती वेळ तुम्ही करणार. आणि हे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनचा ना मित्रांनो बेरीज नाही होत, गुणाकार होतो, मल्टिप्लाय होतात गोष्टी. सो सगळ्यांना फेमस उदाहरण ब्रुसलीचं माहिती असेल, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जेव्हा ब्रुसलीने कुठेतरी एक स्टेटमेंट असं केलेलं की ज्याला 10,000 वेगवेगळ्या टेक्निक्स येतात त्याला मी बिलकुल घाबरत नाही, पण ज्याने एकाच टेक्निकचा 10,000 वेळा प्रॅक्टिस केले त्याला मी नक्की घाबरतो, कारण तो ती टेक्निक एवढा फ्लॉलेसली माझ्यावर वापरू शकेल की मला त्याला प्रतिकारच करता येणार नाही. ओके, दिस इज फोकस इंटू कॉन्सन्ट्रेशन. फोकस म्हणजे एक कुठली तरी टेक्निक ठरवली, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ती परत 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 एवढ्या वेळा केली की ती मल्टिप्लाय झाली. आपण स्कॅटर्ड लाईफ जगतो, आपण सगळं थोडं थोडं करतो मित्रांनो. जर तुम्ही एकच गोष्ट झोकून देऊन केलीत ना आणि दीर्घकाळ केलीत तर तुम्ही अनबिटेबल व्हाल, अनबिटेबल व्हाल. सचिन तेंडुलकरने एकच गोष्ट दीर्घकाळ केलेली आहे, बॅटिंग, म्हणून तो अनबिटेबल झालेला आहे. असं तुम्ही कुठलेही सक्सेस स्टोरीज काढून बघा, एकच गोष्ट केलेली आहे. वॉरन बफे यांनी एकच गोष्ट, अगदी 11 वर्षाचे होते तेव्हापासून इन्व्हेस्टमेंटच करतायत. ओके, त्यांनी आता जेव्हा बिटकॉइन्स आले त्यांना विचारलं तर ते म्हटले मला बिटकॉइन्स नाही कळत. ही डिसाइडेड टू एलिमिनेट, ही डिसाइडेड टू से नो. एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट मधला गुरु माणूस टीव्हीवर बोलायला घाबरत नाही की मला बिटकॉइन कळत नाही. त्यांनी त्याचं हेच कारण सांगितलं, ते म्हटले बिटकॉइन कुड बी अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट, पण मला नाही कळत म्हणून मी तिथे जात नाही. फोकस, ओके, जे मला कळतंय, जे मला बेस्ट वाटतंय त्याच्यामध्येच मी फोकस करतोय. तुम्ही आज काहीतरी करायला जाता, मग उद्या दुसरं काहीतरी टीव्हीवर येतं, पेपरमध्ये दिसतं, मित्र येऊन सांगतो आणि तुम्हाला ते चांगलं वाटायला लागतं, मग तुम्ही तिकडे जाता, मग पुन्हा ते थोडे दिवस करता, मग पुन्हा आणखीन काहीतरी चांगलं वाटायला लागतं, मग तिथे जाता आणि मग फोकस डायव्हर्ट होतो. सो मित्रांनो, आपली वन थिंग कुठली आहे ती आपल्याला ठरवायची आहे पहिल्यांदा, आणि तीच वन थिंग दीर्घकाळ करायची. दीर्घकाळ म्हणजे किती हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे अगेन, ओके, पण त्या गोष्टीला यश मिळण्यासाठी मला किती दिवस द्यावे लागतील हे आधीच ठरवायचं. उदाहरणार्थ जेव्हा मी बिझनेस सुरू केला होता त्यावेळेला मी स्वतःला 2 वर्ष दिलेली की मी फक्त ई लर्निंग मध्येच करणार, म्हणजे मराठीमधून एज्युकेशन या गोष्टीमध्येच करणार, दुसरं काही नाही करणार, आणि मी हे किमान 2 वर्ष करणार. मी माझ्या घरी वचन दिलेलं की जर 2 वर्षात हा माझा बिझनेस नाही झाला सक्सेसफुल तर आय विल गो बॅक टू जॉब. त्याला घाबरायचं नाही, कारण जे आपली शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो तो चालवायचाच असतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं नाही की अगदी वेळासारखं वर्षानुवर्ष करत राहायचं. एकदा तुम्ही ठरवा की मी एवढे दिवस किमान प्रयत्न करणार आहे आणि तेवढे दिवस करा. ओके, फोकस मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन इज इम्पॉर्टंट. मित्रांनो, CFC हा फॉर्म्युला तुम्हाला कळला असेल, पटला असेल तर तुम्हाला आता कमेंट्समध्ये CFC असं लिहायचंय. पण त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही आधी जे मला तुमचा प्रश्न सांगितलात किंवा तुमचा प्रॉब्लेम सांगितलात फोकसशी संबंधित, आता तुम्हाला लक्षात आलं तुमच्या प्रॉब्लेमचे 3 ऍक्च्युअली सब प्रॉब्लेम्स आहेत, उपप्रश्न आहेत. एक तर तुमचा क्लॅरिटीचा इश्यू आहे, किंवा तुम्हाला कशावर फोकस करायचं माहिती नाही, किंवा तुम्ही ते दीर्घकाळ केलेलं नाहीये, किती वेळ फोकस करायचं तेच तुम्हाला माहिती नाहीये. तर मला पहिल्यांदा ते सांगा, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? क्लॅरिटी आहे, फोकस आहे की कॉन्सन्ट्रेशन आहे? सॉरी, कमेंट्स मध्ये मला सांगा मित्रांनो, तुमचा फोकस काय आहे? तुमचा लाईफ मधला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात क्लॅरिटी मिसिंग असेल तर मित्रांनो तुम्हाला
पुन्हा एकदा नीट बसून विचार करायची गरज आहे. जर तुमचा फोकस हा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हा प्रॉब्लेम असेल तरी देखील आजच्या वेबिनार मध्ये उत्तर मिळेल. पण क्लॅरिटीसाठी तुम्हाला खूप चांगला विचार करून, अभ्यास करून, 4 माणसांना कन्सल्ट करून मग ठरवा. घाई करू नका. क्लॅरिटी अलगेच उद्याच्या उद्या आली पाहिजे असा हट्ट धरू नका. क्लॅरिटी यायला काही लोकांना वर्षानुवर्ष निघून जातात, पण त्या दृष्टीने विचार आपला सुरू ठेवा. ओके, व्हेरी गुड. बरेच उत्तर आहेत क्लॅरिटीची अँड आय मस्ट अप्रिशिएट की तुम्ही हा तुमचा प्रॉब्लेम जो ओळखला की मला का करायचंय हे नीट ओळखा मित्रांनो. क्लॅरिटी तुम्हाला मोटिवेशन देणार, क्लॅरिटी तुम्हाला ती बर्निंग डिझायर देणार की का पाहिजे. एक फार छान उदाहरण आहे क्लॅरिटीचं की समजा मी तुम्हाला सांगितलं की 10 लाख रुपये तुम्हाला उभे करायचे, 10 लाख रुपये रेज करायचे तुम्हाला आणि तुमच्याकडे 10 दिवस आहेत. 10 दिवसात 10 लाख रुपये जमा करायचे, बिझनेस करायचा, बिझनेस लॉन्च करण्यासाठी. तर आणि ऑब्व्हियसली तुम्ही एवढे श्रीमंत नाही आहात की तुमच्याकडे 10 लाखाची कॅश निघेल किंवा तुम्ही काय विकून 10 लाख कमाल. समजा तेवढी तुमच्याकडे संपत्ती नाही आहे आणि तुम्हाला 10 लाख रुपये उभे करायचे आहेत जे तुमच्याकडे नाहीच आहेत, काही विकूनही नाही आणू शकत. अशा सिच्युएशन मध्ये मला सांगा मित्रांनो की तुम्ही खरंच 10 दिवसात 10 लाख करू शकता का? पण हेच जर मी त्याचं क्लॅरिटी बदलली, जर का बदलला त्याच्या मागचा, की समजा तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचं काहीतरी क्रिटिकल ऑपरेशन आहे, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे आणि त्या ऑपरेशनसाठी काही करून 10 दिवसात 10 लाख रुपये उभे करायचेच आहेत. आता मला सांगा तुमची सक्सेस पॉसिबिलिटी किती वाढेल? किंवा सक्सेस पॉसिबिलिटी तर लांबची, तुमची रिॲक्शन त्या गोष्टीसाठी, तुम्ही मेहनत जी करणार, तुम्ही फोकस करणार, कॉन्सन्ट्रेट करणार, ते क्लॅरिटी एकदा आली की का करायचंय, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे त्यावेळेला तुम्ही करणार की नाही. सो हे फार महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन आपण तेव्हाच करतो, फोकस आपण तेव्हाच करतो जेव्हा डोक्यामध्ये क्लॅरिटी असते. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. ओके, सो मित्रांनो अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम अँड देन फाइंड सोल्युशन ऑन इट. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनचा आपल्याला आजच मोस्टली मिळून जाईल. ओके, आय विल गो बॅक टू पॉइंट नंबर 3. सॉरी. Okay, I will go back to just a minute. ओके, सॉरी. सो आता इथे आपला पॉइंट नंबर 3 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. सो मित्रांनो आता आपण ठरवलं की का करायचे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण ठरवली कशावर फोकस करायचा, आणि तिसरी गोष्ट आपण ठरवली मित्रांनो की किती वेळ करायचंय फोकस, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनचं एक गोष्ट मी मगाशी सांगायला विसरलो तुम्हाला की जेव्हा तुम्ही एखादा पेपर घेता बघा, एखाद्या पेपरवर जर तुम्ही भिंग धरला आणि समोरून सूर्याची किरण आली तर जेवढा वेळ तुम्ही भिंग स्थिर धरून ठेवणार तेवढा लवकर त्या कागदाला पेट घेता येईल, बरोबर की नाही. पण जर तुम्ही थोडा वेळ इथे कागदाच्या या टोकावर, थोडा वेळ कागदाच्या दुसऱ्या टोकावर, थोडा वेळ कागदाच्या तिसऱ्या टोकावर केलात तर तो तितका दीर्घकाळ केला नाही, त्यामुळे त्या फोकसचा फायदा होणार नाही. तर आपला प्रॉब्लेम तोच होता, आपण 1-2 दिवस करून बघतो, तिसऱ्या दिवशी सोडून देतो. ओके, सो कन्सिस्टन्सी जी आहे ती सगळ्यात जास्त महत्वाची. नुसतं फोकस त्याला मदत करणार नाही. नाउ लेट्स कम टू पॉइंट नंबर 3, जिथे आपण ठरवलंय की आता मला या गोष्टी करायच्या, या गोष्टींवर फोकस करायचं. त्याच्यासाठी मित्रांनो सुरुवात जी आपली करायची आहे ना, ती करायची टू डू लिस्टवर. म्हणजे काय की जी कामं करायची त्याची यादी करायला सुरू करा. यादी मनामध्ये नाही करायची, ही एक आपण नेहमी चूक करतो. आपला ब्रेन जो आहे ना मित्रांनो तो मेमरायझेशन साठी बनलेलाच नाहीये.
गोष्टी लक्षात ठेवायसाठी आपला ब्रेन बनलेला नाहीये, तर गोष्टी प्रोसेस करण्यासाठी ब्रेन बनलेला आहे. आणि ज्या बेसिक गोष्टी त्याला लक्षात ठेवायच्या त्या तो मेंदू असाच लक्षात ठेवतो. ओके, ज्या त्या ब्रेनला आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ना, त्याच्यासाठी मेहनत नाही करायला लागत. शाळेतला अभ्यास परीक्षेच्या आधी आपल्याला अभ्यास करावा लागतो, पाठ करावं लागतं मनामध्ये ठेवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी परीक्षा झाली की आपण विसरून जातो. पण जी एखादी मूवी बघितली, एखादा व्यक्तीला तुम्ही बघितलं, त्याचा चेहरा तुम्हाला कित्येक दिवसानंतर आठवू शकतो, जरी तुम्ही पाठ नाही केला तरी. ओके, किंवा एखादं गाणं असेल जे तुम्ही ऐकलंय बऱ्याच वेळा, ते नंतर कधीतरी तुमचा ब्रेन आपोआप आठवतो, ते अगदी 10 वर्षानंतर पण आठवतं. कारण जे त्याला लक्षात ठेवायचंय ते ब्रेन लक्षात ठेवतो. ओके, त्याच्यामुळे ब्रेनचा वापर कधीही लक्षात ठेवण्यासाठी करू नका, ते होणार नाही सक्सेसफुल. ब्रेनचा वापर प्रोसेसिंगसाठी करायचा आहे. ओके, थिंकिंगसाठी करायचा आहे. सो टू डू लिस्ट पेपरवर लिहायचे. एक तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहा, किंवा मग आजकाल बरेचसे ऍप्स आलेत, मी काही ऍप्सची नाव पण सांगेन तुम्हाला वेबिनारच्या शेवटी, त्या ऍप्समध्ये लिहा. ओके, सो पहिल्यांदा मला कमेंट्स मध्ये सांगा की तुमच्यापैकी किती जण टू डू लिस्ट डेली बनवत आहेत. व्हेरी गुड. सदानंदजी म्हणतात आय एम डुईंग इट. उल्हासजी म्हणतात येस आय डू. ओके, अमोलजी म्हणतात नॉट ऑन पेपर. मनामध्ये केलेल्या टू डू लिस्टचा काही फायदा नाही. ओके, बऱ्याच जणांनी नाही म्हटलेलं आहे किंवा कधीतरी म्हटलेलं आहे. हे दोन्ही डेंजरस आन्सर्स आहेत. टू डू लिस्ट बनवा, अगदी तुम्ही गृहिणी असला तरी बनवा. ओके, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल असाल, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, काही करत असाल, तुमच्या डेली कामांची यादी बनवा. आणि त्या टू डू लिस्टच्या काही महत्वाच्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे ती बनवा. टू डू लिस्ट बनवणं फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या टू डू लिस्ट बनवण्याची एक टेक्निक आहे, एक टेक्निक ती जबरदस्त आहे, आणि ती टेक्निक आहे 2 चेकलिस्ट मेथड, 2 चेकलिस्टची मेथड. आणि देर इज अ स्टोरी अराउंड इट. सो मी पहिल्यांदा तुम्हाला स्टोरी सांगतो. मगाशी मी तुम्हाला वॉरन बफेचं उदाहरण दिलं. वॉरन बफेची ही स्टोरी आहे. आणि वॉरन बफे त्यांचा एक मित्र होता जो पायलट होता, आणि त्याने वॉरन बफेंना एकदा प्रश्न विचारला की तू एवढ्या सगळ्या बिझनेसेस मध्ये आहे, तेवढं इन्व्हेस्टमेंट करतो, एवढा मोठा डोलारा सांभाळतोस, तर तू हाऊ डू यू मॅनेज युअर टास्क? तू दिवसामध्ये काय करायचं त्याच्यावर कसं फोकस करतो? आज मी काय करू, प्रायोरिटी सेटिंग ज्याला म्हणतात, ते तू कसं ठरवतो? तर वॉरन बफे आहेत, ते कधी सरळ उत्तर देत नाहीत. त्यांनी सरळ उत्तर नाही दिलं. तर त्यांनी मित्राला त्याच्या सांगितलं की एक काम कर, एक पेपर घेऊन ये. त्या पेपरवर तुला ज्या अतिशय महत्वाच्या गोष्टी वाटतात तुझ्या आयुष्यामधल्या, ज्या तुम्हाला करायच्याच आहेत, ओके, ज्या तुला अचीव्ह करायच्याच आहेत, अतिशय महत्वाच्या गोष्टी, त्या लिहून काढ. मग त्यांचा मित्र गेला, त्याने पेपर घेतला आणि थोडा वेळ घेतला त्याने त्याच्यासाठी, आणि त्याने एक मोठी लिस्ट बनवली की मला माझ्या आयुष्यात करायच्याच आहेत, अचीव्ह करायच्याच आहेत, अशा या गोष्टी आहेत. साधारण 25-30 गोष्टींची यादी त्याने केली. त्यानंतर मित्रांनो ती यादी घेऊन तो वॉरन बफेकडे गेला. वॉरन बफेने ती यादी बघितली आणि मग त्याला दुसरा पेपर दिला आणि सांगितलं आता या पेपरवर या पहिल्या चेकलिस्ट मधल्या कोणत्याही 5 महत्वाच्या गोष्टी लिही. ओके, ह्या 25 मधल्या सगळ्यात 5 महत्वाच्या ज्या असतील त्या लिही. तो पुन्हा पेपर घेऊन गेला, बराच विचार केला, कारण आता कठीण झालं त्याला त्या 25 पैकी 5 निवडणं. पण शेवटी त्याने त्या 5ची यादी बनवली आणि मग तो घेऊन गेला वॉरन बफेकडे. त्याने ती यादी घेतली आणि त्यांनी विचारलं त्याला की मला सांग आता या 2 चेकलिस्ट मधून जो तुझी ऍक्टिव्हिटी केलीस त्याच्यातून तू काय शिकलास. ओके, आणि मग त्यांनी सांगितलं त्यांच्या पायलट मित्राने की हा मला आता लक्षात आलं की हे जे 5 आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही त्याच्यावरच फोकस केला पाहिजे, माझी प्रायोरिटी. आणि मग नंतर जसा वेळ मिळेल तसं मी इतर बाकीच्या गोष्टींकडे, उरलेल्या 20 आहेत त्यांच्याकडे बघेन. तर वॉरन बफेने म्हटलं की नाही नाही नाही, तू चुकलास. वॉरन बफेने सांगितलं की या ज्या 5 गोष्टी आहेत ना तेवढ्याच तुला करायच्या आहेत, बाकीच्या 20 डिलीट करून टाक, त्याच्यावर थोडा पण वेळ देऊ नकोस.
लक्षात आलं? दिस इज द पॉवर ऑफ टू चेकलिस्ट मेथड. आपल्या डोक्यामध्ये जेव्हा आपण यादी बनवतो किंवा आपण जनरली जी टू डू लिस्ट बनवतो ना मित्रांनो, आपण भली मोठी टू डू लिस्ट बनवतो आणि मग एंड ऑफ द डे आपल्याला भीती वाटते की हे पूर्ण होत नाहीये. मग आपल्याला वैताग येतो त्याचा आणि मग कदाचित तुम्ही कधी टू डू लिस्ट बनवली असेल तर ती बनवायची बंद का केली आहे किंवा कन्सिस्टंटली का बनवत नाही, कारण ती वाढतच जाते मारुतीच्या शेपटीसारखी आणि मग तुम्हाला वाटतं की नाही हे काय होत नाही माझ्याच्याने किंवा मी प्रोडक्टिव्ह नाही आहे. सो मित्रांनो, जगातल्या कुठलाही व्यक्ती त्याची टू डू लिस्ट पूर्ण करू शकत नाही, कुठलाही व्यक्ती. सो आपण काय पूर्ण करू शकतो की जे इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे तेच पूर्ण करायचं. बाकीच्या गोष्टी येतच राहणार, यादी थांबणार नाही. ती यादी डिलीट करणं महत्वाचं आहे, अनेक गोष्टी न करणं महत्वाचं आहे आणि म्हणून ही टू चेकलिस्ट मेथड. ओके, आता हे झालं लाईफ गोलच्या बाबतीत. पण आपल्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये पण आपल्याला 2 चेकलिस्ट वापरायच्या आहेत. एक चेकलिस्ट जिथे आपल्याला आजच्या दिवसाची सगळी कामं लिहायची आहेत आणि दुसरी चेकलिस्ट जिथे महत्वाची 5 कामं. आता जनरली वॉरन बफेटच्या केसमध्ये 5 होती, पण मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की फक्त 3च कामं घ्यायची. आजच्या दिवसात मी काय करणार ही 3च कामं लिहायची दुसऱ्या चेकलिस्टवर. ओके, सो एका चेकलिस्ट मध्ये पूर्ण 25-30 कामाची यादी, दुसऱ्या चेकलिस्ट मध्ये फक्त 3 कामांची यादी, असं. आता हे 3 कामच आपल्याला त्या दिवसात पूर्वी सगळ्यात आधी पूर्ण करायचे आहेत. ते 3 जेव्हा पूर्ण होतील, 3ही संपतील, हा बघा 3ही संपतील, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या यादीमधून पुढची 3 घेऊन यायचे आहेत. ओके, असं नाही की एक संपलं मग एक काढलं, असं नाही. 3 जेव्हा पूर्ण संपतील तेव्हाच तुम्हाला दुसऱ्या यादीतून पहिल्या यादीतून दुसऱ्या यादीत कामं आणायची आहेत. ओके, त्याला ट्रान्सफर करायचे आहेत आणि दिस इज कॉल्ड एज टू चेकलिस्ट मेथड. फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये MIT मोस्ट इम्पॉर्टंट टास्क जो आहे तो आपला घेऊन यायचा आहे. आता जर तुम्ही असं केलं ना मित्रांनो, तर आणि तरच तुमच्या आयुष्यातल्या मुख्य गोष्टी पूर्ण होणार आहेत. कारण बऱ्याच गोष्टी देव टाकतच असतो आपल्या पुढ्यामध्ये. अनेक प्रॉब्लेम्स येतात किंवा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स नसतात. कधी कधी नेटफ्लिक्स तुमच्यामध्ये येतं. एखादी वेब सिरीज येते जी तुम्हाला पूर्ण बघावीच वाटते आणि मग याच्यामध्ये सगळं काम राहून जातं. सो MIT मोस्ट इम्पॉर्टंट टास्क जे आहेत तेवढेच जर तुम्ही केलेत तर आणि तरच तुम्ही ते पूर्ण करू शकाल आणि तरच तुम्ही प्रोडक्टिव्ह होऊ शकाल. सो सगळ्या गोष्टी आपल्याला तितक्याच चांगल्या नाही करतायत. सचिन तेंडुलकरला स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये पाठवलं तर तो काही जिंकणार नाही. त्याला स्विमिंग येत असेल, आवडत असेल, तो करतही असेल, पण तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये, बिकॉज इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टास्क फॉर हिम. तुमच्यासाठी काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुमच्या लाईफचा काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, या वर्षभराचा काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, या महिन्याचा काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आजच्या दिवसाचा काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, असं तुम्हाला जर जेव्हा ठरवता येईल, ते तुम्हाला पेपरवर लिहिता येईल, तेव्हा आणि तेव्हाच मित्रांनो तुम्ही त्या चेकलिस्टच्या माध्यमातून तुमची कामं पूर्ण करायला लागाल. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, टेक ओनली 3 टास्क दिवसभराचे, खूप महत्वाचे अशा 3 गोष्टी करा. ओके, तुम्ही फार तर ऍव्हरेज 3च पूर्ण कराल. अगदी छोट्या छोट्या असतील तर 3 चे 6 होतील. ओके, पण कमीत कमी 3 गोष्टी आपल्याला दिवसाच्या त्या आहेत त्या पूर्ण करायच्या. त्या 3 गोष्टी जर तुम्ही बघितल्या, त्या मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहेत, त्या अशाच काहीतरी टाइमपास गोष्टी आहेत, तर तुम्ही करिअरमध्ये, लाईफमध्ये प्रोग्रेस करणार नाही. ओके, डेली MIT करणं, डेली एक तुमचा जो मोस्ट इम्पॉर्टंट टास्क ठरवलेला आहे तो करणं, हे तुमच्या लॉंग टर्म सक्सेससाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, दुसरी एक चेकलिस्टची हॅक महत्वाची ती म्हणजे की आदल्या दिवशी रात्री ती चेकलिस्ट तुम्ही बनवा. चेकलिस्ट बनवायला फार वेळ लागत नाही, 2-3 मिनिटं लागतात, फार तर 2-3 मिनिटं. तुम्ही पेपरवर लिहा किंवा तुमचं एखाद्या ऍपमध्ये लिहत असाल तिथे लिहा, पण आदल्या दिवशी रात्री बनवा. ओके, हे का महत्वाचं आहे मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही ही यादी आदल्या दिवशी रात्री बनवून झोपता तेव्हा तुमचं ब्रेन जे आहे ते त्याच्यावर काम करत राहतं. ओके, आणि मग तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं थिंकिंगचं बरंचसं काम सबकॉन्शियसली झालेलं असतं. फार महत्वाची गोष्ट आहे ही, रात्रीचे ते 2-3 मिनिटं त्याच्यावर घालवा. कारण आपल्या शरीरामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, 2च अवयव आहेत जे झोपत नाहीत. तुमचं शरीर जेव्हा रेस्ट करत असतं तेव्हा 2च अवयव झोपत नाहीत. एक म्हणजे तुमचं हृदय, हार्ट, आणि दुसरं म्हणजे तुमचं ब्रेन म्हणा, माइंड म्हणा, काही म्हणा त्याला. ओके, ह्या 2 गोष्टी झोपत नाहीत, चालू असतात. तर हार्टचं काम तर मेकॅनिकल आहे, पंपिंग करायचं आहे, ब्लड पंपिंग करत राहायचं, त्याच्यामुळे हार्टला चालू द्या, त्याला काम करू द्या. ब्रेनला रात्री काहीतरी खाऊ देऊन ठेवा की मला उद्या ही गोष्ट संपवायची आहे,
हे क्रिटिकल टास्क आदल्या दिवशी देऊन ठेवा त्याला. आणि मग तुम्हाला मॅजिकली कळेल की सकाळी तुमची कामं बऱ्यापैकी थिंकिंग झालेलं आहे, बऱ्यापैकी त्याचं तुम्हाला कठीण काम असतील तर त्याचे सोल्युशन मिळालेलं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॅक्टिकली गोष्ट लक्षात आली असेल. तुम्ही रात्री ज्याचा विचार करत करत झोपता, बऱ्याच वेळा सकाळी उठल्या उठल्या लगेच त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळतं. जे IT मध्ये असतील बरेच लोक, त्यांना कदाचित माहिती असेल, एखादा क्रिटिकल प्रोग्रामचा विचार करत करत तुम्ही झोपी गेलात, सकाळी उठल्यावर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालेलं असतं. त्याचं कारण हे की आपलं सबकॉन्शियस झोपत नाही, ते काम करत असतं माइंड. ओके, त्याला फूड देऊन ठेवा, रात्रीचे खायला देऊन ठेवा आणि सकाळपर्यंत त्याने त्याचं उत्तर तुम्हाला सोल्युशन दिलेलं असेल. सो दिस इज नंबर 2 इम्पॉर्टंट थिंग, टू डू लिस्ट. तिसरी इम्पॉर्टंट थिंग मित्रांनो, आणि ही माझी स्वतःची फार फेवरेट आहे, कारण याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये फार बदल झालाय, तो म्हणजे टाइम बॉक्सिंग. टाइमला एका बॉक्समध्ये टाकायचं. ओके, टाइम बॉक्सिंग. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुरुवातीला जे कमेंट्स केल्या होत्या ना, ज्याच्यामध्ये मला सांगितलेलं की बऱ्याच गोष्टी मी ठरवतो पण होतच नाहीत. तर बऱ्याच गोष्टी, पहिली गोष्ट ठरवायच्या नाहीत, ते आपण आत्ताच शिकलो. 3च गोष्टी ठरवायच्या दिवसाच्या, या आजच्या दिवसात मी अचीव्ह करणार, या 3च गोष्टी ठरवायच्या. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा टू डू लिस्ट बनवतो ना, तेव्हा आपण कामाची यादी करतो. किंवा कोणीतरी कमेंटमध्ये लिहिलेलं टाइम मॅनेजमेंट जमत नाही. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट होणारच नाही कधीच. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला एनर्जी मॅनेजमेंट करायचं असतं. आपल्याला दिवसभराचे 24 तास जरी असले तरी आपण इफेक्टिव्हली 24 तास काम नाही करू शकत. इफेक्टिव्हली मित्रांनो आपण 5-6 तासच काम करतो फार फार तर. इफेक्टिव्ह काम, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन वाला काम, तर तेवढंच तुम्ही करू शकता. सो तुमच्याकडे टेक्निकली 6 तास आहेत इफेक्टिव्ह काम करण्यासाठी, आणि ते 6 तास तुम्ही म्हणजे प्राणपणाने वाचवले पाहिजेत. त्याच्यासाठी फार तुम्हाला फाईट करायला लागेल, तुमच्या वेळेला तुम्हालाच महत्व द्यावं लागेल. तर तुम्ही तुमच्या वेळेची व्हॅल्यू नाही केली तर ऑब्व्हियसली इतर लोक नाही करणार, आणि मग ते टाइम वेस्टर्स मध्ये मध्ये येत जाणार, बरोबर. सो हे टाइम बॉक्सिंग काय ते जरा शिकूया. काय करायचं की जेव्हा तुम्ही हे जे टास्क लिहिता तुमच्या टू डू लिस्ट मध्ये, तेव्हा ते टास्क लिहून थांबायचं नाही, तर पुढे तो टास्क मी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करणार आहे, म्हणजे बॉक्स केला ना तुम्ही त्याला, की इथे स्टार्ट होणार आणि इथे थांबणार. मग समजा तुम्ही 90 मिनिटचा एक ब्लॉक घेतला, 90 मिनिटचा एक बॉक्स बनवला, आणि तुम्ही सांगितलं की मी हे काम आता सुरू केलं, 90 मिनिट्स मध्ये मी हे संपवणार. समजा ते 90 मिनिट्स मध्ये नाही संपलं तरी चालेल, थांबा. ओके, तरी चालेल, पण थांबा तिकडे, तेच कंटिन्युअस पुढे करू नका. टाइम बॉक्स ठेवा त्याच्यासाठी एक. पुन्हा थोडा ब्रेक घ्या, पुन्हा दुसरा टाइम बॉक्स सुरू करा. कळलं. आता हे जे जेव्हा बॉक्स मध्ये आहे, जेव्हा तुम्ही त्या टास्कला दिलेला टाइम सुरू झाला, त्यावेळेला तुम्ही दुसरं काहीच करायचं नाही. म्हणजे ईमेल चेक नाही करायची, फोन घ्यायचा नाही, फोन वाजला तरी घ्यायचा नाही. ओके, व्हॉट्सअप वगैरे तर निश्चित, सोशल मीडिया बघायचा नाही. किती वेळासाठी, पूर्ण दिवसभरात सोशल मीडिया बघायचं नाही असं नाही सांगत आहे. तो जो टाइम बॉक्स तुम्ही ठरवलाय, तो 60 मिनिटाचा ठरवला असेल तर 60 मिनिटं बघायचं नाही. ओके, आता बघा, आपलं लाईफ इझी झालं अचानक. कारण मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉट्सअप बघायचं सोडून द्या, तर तुम्ही वैतागणार माझ्यावर, बरोबर. मला स्वतःला ते शक्य होत नाही, मी पण व्हॉट्सअप बऱ्याच वेळा कंटिन्युअसली बघत राहतो. पण तो जेव्हा टाइम बॉक्स असतो ना, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला थोड्या वेळाने माझा कॅलेंडर पण दाखवेन, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कळेल की जो टाइम स्टार्ट आणि एंड टाइम मी दिलेला आहे टास्कचा ना, त्या वेळेला मी माझा फोन सायलेंटवर टाकतो आणि माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या मागे ठेवतो, म्हणजे मला तो दिसतच नाही. कळलं. आणि नोटिफिकेशन सगळे बंद आहेत त्याच्यावर, बिलकुल नोटिफिकेशन एकही येत नाहीये, कुठलाच वाजत नाही, काय नाही, कम्प्लीट डेड सायलेंट करून ठेवतो आणि मागे ठेवून देतो. ओके, आणि 90 मिनिट्सच्या टाइम बॉक्स नंतर मध्ये 15-20 मिनिटं मिळतात, त्यावेळेला मी फोन ओपन करतो, सोशल मीडिया बघतो, व्हॉट्सअप चेक करतो, ज्यांचे मिस कॉल आले त्यांना कॉल बॅक करतो. जगात अशी गोष्ट फार रेअरली होते की तुम्हाला अर्जंट तेव्हाच्या तेव्हा फोन उचलला पाहिजे, बरोबर. आता हे मोबाईल फोन किंवा एकंदर फोन येऊन फार फार तर 50 वर्ष झाली असतील, पण त्याच्या आधीची हजारो लाखो वर्ष मनुष्य जाती असं विदाउट इन्स्टंट कम्युनिकेशन जगलेली आहे. सो असं नाही आहे की काय खूप मोठं नुकसान होणार आहे तासभर तुम्ही फोनकडे नाहीच बघितलं तर. फक्त तो टाइम जो आहे तो लिमिटेड टाइम ठेवा. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की उद्यापासून मी 8 तास फोन बघणारच नाही, तर ते कधी शक्य होणार नाही. पण जर तुम्ही ठरवलं की आता पुढचा तासभर मी फोन नाही बघणार, तर ते कदाचित तुम्हाला शक्य होईल. सुरुवातीला कठीण आहे, पण प्रॅक्टिसने ते होतं. ओके, सो टाइम बॉक्सिंग महत्वाची आहे. त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आता माझ्या कॅलेंडरकडे घेऊन जातो.
ओके, तुम्हाला कॅलेंडर दिसत असेल, हे माझं मार्च महिन्याचं कॅलेंडर आहे. अशा प्रकारे मी इथे टास्क आणि टाइम बॉक्स टाकून ठेवतो. आता मी याला वीकली व्ह्यू मध्ये घेतो. सो बघा, आठवड्याचा व्ह्यू आहे. आता जर तुम्ही बघितलं तिथे, ओके, हा बघा, हा आपला आजचा दिवस दिसतो इथे. तर इथे 3 टाइम बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. पहिला टाइम बॉक्स सुरू होतो 11:30 ते 1. तर 11:30 ते 1च्या दरम्यान मी फोन घेत नाही. ओके, किंवा ईमेल चेक करत नाही. जे माझं खूप थिंकिंग वालं काम आहे किंवा जे महत्वाचं काम आहे ते मी करतो. माझ्या दिवसाची सुरुवात इथे 11:30 होते. त्याच्या आधी मी घरी असतो, बाळाबरोबर खेळतो, माझ्या मुलाबरोबर खेळतो, टाइमपास करतो. ओके, 11:30 आय स्टार्ट माय वर्क. 11:30 ते 1 चा हा टाइम बॉक्स आहे. हा माझा टाइम आहे, हा मी दुसऱ्याला देत नाही. ओके, त्या काळात कोणाचाही फोन आला तर मी घेत नाही. बरेच लोक माझ्यावर रागवतात पण की फोन उचलत नाही, पण ते ठीक आहे. ज्यांना, जर तुम्ही कन्सिस्टंटली ते करत असाल तर सगळ्यांना कळेल की हा वेळ चांगल्या प्रकारे वापरतोय. ओके, 11:30 ते 1 हा एक टाइम बॉक्स आहे. त्याच्यामध्ये जी मला महत्वाची कामं आहेत MIT ती मी करतोय. ओके, त्याच्यानंतर मोठा गॅप आहे बघा, 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 2 तासाचा गॅप आहे, ज्याच्यामध्ये लंच टाइम पण आहे आणि बाकी टाइमपास टाइम पण आहे. म्हणजे मला एखादं वाटलं तर मी नेटफ्लिक्समध्ये जाऊन काहीतरी बघेन 15 मिनिटाचं, फेसबुकवर जाईन, व्हॉट्सअप बघेन, ईमेलला रिप्लाय करेन, टाइमपास जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या करेन या स्लॉटमध्ये. ओके, त्याच्यानंतर पुन्हा टाइम बॉक्स 2 सुरू होतो. हा 2 तासाचा स्लॉट आहे, 3 ते 5. ओके, हा 2 तासाचा स्लॉट आहे. अगेन जे MIT आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टास्क आहे, ते मी करतो इथे. पुन्हा त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाचा गॅप आहे, हा अर्ध्या तासाचा गॅप आहे. त्याच्यानंतर पुन्हा 5:30 ते 7 मी तिसरा टाइम बॉक्स वापरतो. हे जे 3 टाइम बॉक्स आहेत ना मित्रांनो, तिथे मी बिलकुल टाइमपास करत नाही. 0. नो फोन कॉल्स, नो SMS, नो व्हॉट्सअप, नो सोशल मीडिया, नो ईमेल रिप्लायज, नथिंग. फक्त आणि फक्त जे मला फोकस्ड काम आहे ते. बऱ्याच वेळा मी इंटरनेट पण बंद करून ठेवतो, की मी कुठल्या साईटवर गेलो तर ती साईटच ओपन होणार नाही, कारण इंटरनेट ब्लॉक करून ठेवलाय त्या त्या टाइममध्ये. ओके, एवढं इम्पॉर्टंट आहे आपला टाइम जपणं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं की पुन्हा या मध्ये मध्ये ज्या गॅप्स आहेत ना, त्या गॅप्स आपल्याला सन्ड्री कामासाठी आहेत. सन्ड्री कामं म्हणजे जी आपल्याला करावीच लागतात अशी कामं, पण त्याचं काही व्हॅल्यू नाही आहे, की आपल्या गोलसाठी महत्वाचे नाही अशी काम. ती ती तर आपल्याला सगळ्यांना येणारच आहेत. तर ती करण्यासाठी हे जे व्हाईट स्लॉट्स दिसतात ते त्याच्यासाठी वापरले जातात. सो आता मी काय केलं, बॉक्सिंग केलंय प्रत्येक टाइमचं बॉक्स म्हणून. आता जर तुम्ही बघितलं, ही लाल रेष इथे आता दिसते बघा, फोकस अँड प्रोडक्टिव्हिटी वेबिनार 7:30 ते 10 हा स्लॉट मी इथे ठेवून दिलेला आहे. कळलं? सो हा स्लॉट माझा या वेबिनारसाठी मी फिक्स करून टाकला. सो अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडर वापरा, गुगल कॅलेंडर असो किंवा आउटलुकचं कॅलेंडर असो, अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता तुमच्या प्रोफेशनल कामांसाठी. ठीक आहे. आता हे जे टाइम स्लॉट्स आहेत ते फक्त वीकडेज मध्ये आहेत, सॅटर्डे संडे ते हे टाइम स्लॉट्स नाही आहेत. तर तुम्ही आपापलं शेड्यूल जसं आहे तसं तुम्ही हे बनवू शकता. ओके, सो गिव्ह मी क्विक फीडबॅक की तुम्हाला टू डू लिस्टचं महत्व कळलंय का, टू डू लिस्टच्या टेक्निक्स कळल्यात का? गिव्ह मी क्विक फीडबॅक. तोपर्यंत मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो. ओके, हा, सदानंदजी म्हणतात फॉर ऑपरेशन पर्सन इट विल बी टफ. येस सदानंदजी, फॉर ऑपरेशन पर्सन इट विल बी टफ. याचं पण उत्तर माझ्याकडे आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात ते देतो. अमोलजी म्हणतात नाईस. ओके, व्हेरी गुड सदानंदजी. डेली MIT वर तुम्ही जेवढं वेळ देणार ना तेवढं तुम्ही पुढे जाणार. ग्रेट ग्रेट. आणि मित्रांनो, ही नुसती थिअरी नाहीये, कारण हे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं उद्यापासून. इट्स अ सिन्सिअर रिक्वेस्ट. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, कारण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही अचीव्ह करू शकता जर तुम्ही MIT वर फोकस केला तर. देवाने प्रत्येक माणसाला ही शक्ती दिलेली आहे की तो यशस्वी होऊ शकतो, पण दुर्दैवाने तो सगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असं देवाने कोणालाच दिलेलं नाही. अष्टपैलू म्हणायला जाऊ नका. एकच गोष्ट आपल्याला खूप चांगली करायची. संदीपजी, टाइम बॉक्सिंग म्हणजे तुम्हाला जे टास्क तुम्ही लिहिलेले आहे टू डू लिस्ट मध्ये ते किती वाजेपर्यंत करणार आहात ते ठरवायचं आहे, आणि तो वेळ फक्त त्याच्यासाठी द्यायचा आहे.
बऱ्याच वेळेला मी फॉरेनमध्ये पण काम केलं तेव्हा मी बघितलं की कॉल आला ना आपल्याला वर्किंग आवर्समध्ये ऑफिसमध्ये असताना मित्राचा कॉल आला समजा, तर एक तर कॉल घेताना त्यांना अपराधीपणाचं वाटतं, स्पेशली जापनीज पीपल. कामाच्या वेळेला तिसराच कॉल आला तर, आणि तो घेतला तर एका मिनिटात ते ठेवतात सेम की मी आत्ता कामात आहे, काही अर्जंट नसेल तर मी तुला नंतर ऑफिस संपल्यावर फोन करेन. तो फोन करणारा पण समजतो आणि फोनवर बोलणारा पण समजून घेतात ते. पण आपल्याकडे काय होतं, तुम्ही काम करताय, तुम्हाला मित्राचा फोन आला खूप दिवसांनी, तुम्ही फोन घेतलात, काय कसा आहेस विचारत तुम्ही ऑफिसच्या बाहेर पडलात, वरांड्यात गेलात, तिकडे बोलत बोलत 15-20 मिनिटं गेली, मग तुम्ही 20 मिनिटांनंतर परत येऊन जागेवर बसलात आणि त्यावेळेला जे काम तुमचं MIT चालू होतं ते मागे पडलं. स्विचिंग जो आहे ना, कामामधलं स्विचिंग म्हणजे एक कामामधून दुसऱ्यात जाणं, दुसऱ्यामधून तिसऱ्यात जाणं, हे फार कठीण आहे. ते सगळ्यात जास्त वेळ खातं तुमचा. आपला वेळ काम करण्यात जास्त जात नाही, आपला वेळ कामाची सुरुवात करण्यात जातो. तुम्ही एक काम करता, 5 मिनिटांनंतर दुसरीकडे जाता, परत तुम्ही येताना तेव्हा पुन्हा तुमची लिंक तुटलेली असते, त्याच्यामध्ये वेळ खरं तर वाया जातो. ओके, सो फोकस ऑन MIT. आय होप तुम्हाला टाइम बॉक्सिंग कळलं असेल संदीपजी. तो जो टाइम तुम्ही दिलेला आहे, आता मी माझ्या प्रॅक्टिसने 90 डेज देतो, पण 90 मिनिट्स देतो, पण सुरुवातीला मी 30 मिनिटाचा द्यायचो आणि पुढे जी टेक्निक आपल्याला बघायची त्याच्यात तर 25 मिनिटाचा टाइम दिलाय. सो असं नाही की 90 मिनिटाचाच टाइम पाहिजे, किंवा अगदी जे लोक मला इथे म्हणतात की ऑपरेशन्स वाल्यांचा असा इश्यू आहे, सो यू कॅन पुट अ 20 मिनिट्स टास्क, 20 मिनिटं फोकस. जर तुम्ही 20 मिनिटं फोकसने एक काम संपवलं, तोपर्यंत जर तुम्ही फोन ईमेल काय बघितलं नाही तरी पण तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात. ते 20 मिनिटाचे पुढे 25 मिनिटं, 30 मिनिटं, 35 मिनिटं, 50 मिनिटं, 90 मिनिटं होतील. ओके, पण यू हॅव टू स्टार्ट समवेअर थ्रू दिस प्रोसेस. जे म्हणतात की मी ऑपरेशन्समध्ये आहे, मला सतत स्विचिंग करावं लागतं, सो त्यांच्यासाठी आहे. ओके, ग्रेट. संदीपजींना पुन्हा माझं कॅलेंडर बघायचंय. पुन्हा एकदा वेबिनारच्या शेवटी वेळ मिळाला तर मी घेईन, कारण आपला वेळ फार बराबर चाललाय आणि मला गोष्टी बऱ्याच सांगायच्या तुम्हाला. ओके, सो आतापासून तुम्ही टू डू लिस्ट बनवणार मित्रांनो, आणि ती कशी बनवायची, कधी बनवायची ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. ओके, 2 चेकलिस्ट बनवायच्या, त्यातली एक अतिशय महत्वाची टास्कची असणार आहे, आदल्या दिवशी रात्री बनवायचे, आणि नुसती यादी नाही बनवायची, तर त्या यादीच्या समोर वेळ लिहायचा, कधी करणार. ओके, तुमचे दिवसाचे 8 तास 10 तास झाले की त्याच्या पुढे यादी वाढवून फायदाच नाही. नुसती यादी वाढवली तर नुसतं ब्रेनला टेन्शन येणार की अरे बापरे एवढं करायचं, अरे बापरे एवढं करायचं, अरे बापरे एवढं करायचं, आणि ऍक्च्युअली मध्ये तो सगळं थातूर मातूर काम करतं, क्वालिटी काम करत नाही. ओके, सो यू हॅव टू इन्स्ट्रक्ट युअर ब्रेन प्रॉपरली. तुम्ही जसं चांगलं इन्स्ट्रक्शन देणार तितकं चांगलं तुमचं ब्रेन धावणार. ओके, सो हे झालं टू डू लिस्ट. देन लेट्स कम टू अदर इम्पॉर्टंट थिंग. ओके, here. ओके, लेट्स कम टू अदर इम्पॉर्टंट थिंग, प्रायोरिटी मेथड. की आपण जे टास्क आहेत ते लिहिले ना आपल्या टास्क लिस्टमध्ये किंवा टू डू लिस्टमध्ये, पण आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी ठेवायची की कुठले 3 मी आज घेऊ महत्वाचे. ओके, तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड प्रायोरिटी मेथड आहे, तुम्ही कदाचित ही ऐकली पण असेल. याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे चांगला, तो तुम्ही बघू शकता युट्यूबवर सर्च करून. सो ABCDE अशी ही प्रसिद्ध पद्धत आहे, त्यातल्या ABCDE चे काही मिनिंग्स आहेत ते मी इथे दिलेले आहेत स्क्रीनवर. टास्क ए म्हणजे मस्ट डू, व्हेरी इम्पॉर्टंट, जे केल्याच पाहिजेत, ऑब्व्हियसली जे MIT आपण मगासपण म्हणतोय ते. बी मध्ये नीड टू डू, केल्या पाहिजेत, पण त्याचा ना खरं तर तुमच्या लॉंग टर्म गोलसाठी किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या गोलसाठी खरं तर काहीच परिणाम होत नाही. जसं आता कोणीतरी सांगितलं ना की बॉस काहीतरी पाठवून देतो मेल, मग परत तुम्ही हातचं सोडता, मग त्या मेलवर रिप्लाय करायला जाता. ओके, नीड टू डू करणं गरजेचं आहे, पण त्याचा तुम्हाला काही फायदा नाही झाला तर तुमच्या बॉससाठी होईल. सो ईमेल जे आहे ना मित्रांनो, आपला फार वेळ खातो, आणि पुढे मी ईमेल बद्दल तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऑफिसला जातो, आपला लॅपटॉप डेस्कटॉप काय जे काय आपलं काम आहे ते ओपन करतो, ईमेल्स बघतो, मग त्या ईमेल्सला कुठल्या ईमेलला रिप्लाय द्यायचं ते बघतो, आणि ते धनाधन ईमेलला रिप्लाय करायला सुरू करतो. बरोबर, बरेचसे लोक तर पॉइंट बाय पॉइंट ईमेलला रिप्लाय देतात. एकतर आपले इंग्लिशचे 12 वाजलेले असतात, त्याच्यामुळे आपण वाक्य ठरवणार, मग ते रिफाईन करणार, मग कुठे चेक करणार गुगलमध्ये, मग ग्रामर करेक्ट करणार, मग ती ईमेल पाठवून देणार. ओके, इट टेक्स लॉट ऑफ टाइम.
अर्धा दिवस निघून जातो, मग लंच टाइम येतो, मग लंच झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला 4-5 वाजता सुचतं की अरे हे इम्पॉर्टंट काम माझं करायचं आहे. मग तुम्ही ते करायला सुरू करता. मग संध्याकाळचे 8-9 वाजतात आणि मग तुम्ही म्हणता अरे या ऑर्गनायझेशनमध्ये केवढं काम करायचं मी, किती काम आहे मला, बरोबर की नाही. जनरल स्टोरी अशी आहे की नाही, स्पेशली जे कॉर्पोरेट्समध्ये काम करताय, जनरल स्टोरी अशी आहे बघा. ओके, सो ईमेल इज अ टाइम वेस्टर. ईमेल म्हणजे इतरांनी तुमच्यासाठी बनवलेली टू डू लिस्ट आहे मित्रांनो. दुसऱ्या कोणीतरी तुमच्यासाठी टू डू लिस्ट बनवले आणि तुम्ही जेव्हा ईमेल्स क्लिअर करत असता, टपाटप टपाटप ईमेलला रिप्लाय करत होता आणि मग ते नंतर टू अँड फ्रो होतं. तुम्ही रिप्लाय करणार, त्याला रिप्लाय येणार, तुम्ही रिप्लाय करणार, अजून त्याला रिप्लाय येणार, ती चेन मोठी वाढत जाते. हे सगळं काय माहितीये, तुम्ही इतरांचे टू डू लिस्ट साठी काम करताय. तुमच्या टू डू लिस्ट साठी काम करा. ओके, फार महत्वाची गोष्ट आहे. ही बी कॅटेगरी आहे ना, ती आपल्याला कमी करायची आहे. ऑब्व्हियसली झिरो नाही करू शकत, काही गोष्टी ऑब्लिगेशन्स मध्ये कराव्याच लागतात. सो मी जेव्हा तुम्हाला कॅलेंडर दाखवलं, त्या कॅलेंडर मधले जे व्हाईट स्पॉट होते ना, ते अशा गोष्टींसाठी करावे लागतात, पण त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस नाही. सी पार्ट, सी कॅटेगरी काय, गुड टू डू. ओके, नो कॉन्सिक्वेन्सेस. गुड टू डू म्हणजे केल्या नाही तर कोण काय बोलणार नाही, पण केलं तर तुम्हालाच बरं वाटतं. जसं मी मित्राच्या फोनचं उदाहरण दिलं ना, गुड टू डू. मित्राचा फोन आला, तुम्ही घेतलात, त्याशी मस्त गप्पा मारल्यात 15-20 मिनिटं. ओके, समजा तुम्ही फोन घेतला नाही तर मित्र काय म्हणेल, हा खूप मोठा बिझी माणूस लागून गेला, आमचे फोन घेत नाही. पण तो एवढा मनावर घेणार नाही, सिरियसली घेणार नाही. ओके, किंवा तो तुम्ही फोन घेऊन लगेच क्विकली त्याला सांगितलं अरे मी कॉल करतो तुला नंतर लंच टाइम मध्ये किंवा ऑफिस नंतर, तर ऑब्व्हियसली तो पण समजून जाईल का अर्जंट असेल तर लगेच सांगून टाकेल. मग नंतर तुम्ही ऑफिस टाइम नंतर जेव्हा तुम्ही घरी जाताय, प्रवास करताय, लंच करताय, अशा वेळेला तुम्ही कॉल करा त्यांना. ओके, गुड टू डू, नो कॉन्सिक्वेन्सेस. हे काम आपल्याला अशा वेळेमध्ये करायचे. त्याच्यानंतर कॅटेगरी डी फार डेंजरस आहे. डोंट डू युअर सेल्फ, डेलिगेट, पण फार इफेक्टिव्ह आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपण स्वतः करणं गरजेचं नाहीये, त्या इतरांकडून करून घ्या, डेलिगेट करा. ओके, प्रसंगी त्याच्यासाठी पैसे देऊन डेलिगेट करून घ्या. म्हणजे काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत कराव्याच लागतात. ओके, पण मग त्या तुम्ही स्वतः करण्याच्या भानगडीत पडू नका. त्या गोष्टी जर तुमच्या गोलसाठी महत्वाच्या नाही आहेत तर तुम्ही का करणार त्या. इट विल ओनली वेस्ट युअर टाइम. सो टाइम इज मनी म्हणतात ना, सो तुम्ही यू कॅन स्पेंड सम मनी, गेट थिंग्स डन. बऱ्याच गोष्टी आजकाल चीपर करून मिळतात. इनफॅक्ट यू विल नॉट बिलीव्ह, फायवर नावाची साईट आहे, FIVERR. त्या साईटवर अगदी डेटा एंट्री पासून तुम्हाला काम करून देणारे लोक आहेत. एखादा मोठा आर्टिकल आहे, त्यातल्या चुका काढून देणारे आहेत. तुम्हाला एखादा विषय लिहायचा आहे, तो विषय करून देणारे आहेत. तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठलंही डिजिटली करता येण्यासारखं काम सांगा आणि ते करून देणारे लोक आहेत. आणि ते अतिशय स्वस्तात $5, $10, $15 मध्ये करतात. ओके, सो डोंट वेस्ट युअर टाइम देअर, डोंट डू युअर सेल्फ, डेलिगेट. तुमच्या आसपास पण तुम्हाला बरेचसे असे मुलं मिळतील. समजा कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत, ते 1-1.5 तास काढून फटाफट कामं तुम्हाला करून देऊ शकतात. त्याच्या बदल्यात त्यांना तुम्ही थोडा पॉकेट मनी देऊ शकता. तुमचंही काम होईल, त्यांचंही काम होईल. ओनली थिंग इज की आपलं विजन ओपन पाहिजे. बऱ्याच वेळेला ना आपण हा विचार करत नाही की अरे हे मी दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो, आणि ते पण स्वस्तामध्ये. ओके, सो डी कॅटेगरीमध्ये डेलिगेशन शिका. आणि ई कॅटेगरीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात ज्या करायच्याच नाहीत. डोंट डू, एलिमिनेट. टीव्हीवरच्या बातम्या बघणं हे तसं आहे. बऱ्याच वेळा आपण बातम्या बघतो, काही नसतं स्क्रीनवर बघण्यासारखं. आपल्याला ठराविक प्रोग्राम काय माहिती नसतो, कारण पूर्वी काय ठराविक प्रोग्राम माहिती असायचे तर त्यावेळेला बरोबर तो आपण लावायचो. आता तसं नाहीये. आता चॅनल्स खूप सारे आहेत, त्यामुळे स्क्रोलिंग मध्ये तुमचा बराच वेळ जातो. आणि शक्यतो वी एंड अप पुटिंग न्यूज. त्या न्यूज मध्ये पण बघा, एखादी गोष्ट असते ती 4-5 दिवस सतत तोच विषय सगळं जात असतो. तर आपल्याला ते सगळं ऐकणं गरजेचं नाहीये. ओके, पूर्ण दिवसभराच्या बातम्या 15 मिनिटात ऐकता येतात, आणि तेवढाच त्या महत्वाच्या आहेत. ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच ऐका. आता जर तुम्ही नोटीस केलं, स्पेशली जे प्रायव्हेट न्यूज चॅनल आहेत, जरा नोटीस करा तुम्ही आज जर बघाल तर, की कोण काय बोललं ह्या बातम्या असतात. यांनी हे वक्तव्य केलं, हे ते बोलले, हे त्यांनी असे रिमार्क्स केले. जगातल्या कुठल्याही माणसासमोर जाऊन माईक घेऊन उभा राहिला तो काहीतरी बोलणारच. तो जो बोलला त्याची न्यूज होते. सो आपण ते न्यूज म्हणून ऐकतो. इट इज ऑफ नो यूज. केवळ 15 मिनिटात कन्साइज बातम्या बऱ्याच चॅनल्सवर मिळतात, स्पेशली डीडी, सह्याद्री वगैरे सारख्या. तेवढा ऐका, आपल्याला पुरे आहेत अपडेट होण्यासाठी. लगेचच आपल्याला अर्धा पाऊण तास सेव्ह होईल आपला. सो दॅट यू कॅन पुट समवेअर एल्स. ओके,
सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये पण आपण बऱ्याच कमेंट्सना उत्तर देत बसतो. त्या कमेंट्सला आणखीन कमेंट्स, त्या कमेंट्सला आणखी कमेंट्स. आता होतं काय, सोशल मीडियामध्ये तुम्ही त्यांना बघत नाहीत, ते तुम्हाला बघत नाहीत. त्याच्यामुळे समोरासमोर जो भावनांची देवाणघेवाण व्हायची ना, ती कधीच होत नाही. आणि जर तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की जे कम्युनिकेशन आपलं होतं ना, त्यातलं 70% कम्युनिकेशन आपल्या बॉडी लँग्वेजने होतं. आता सोशल मीडियामध्ये ती बॉडी लँग्वेज पण दिसतच नाही. त्याच्यामुळे ती सोशल मीडियाची भांडणं वाढत जातात, लांबत जातात. ओके, कारण तुम्ही म्हणताय ते शब्द बघितले जातात, त्याच्या मागच्या भावना, बॉडी लँग्वेज, आवाज, त्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत. आणि म्हणून मग तिथे आपला वेळ भरपूर वाया जातो. माझा पण पूर्वी फार जायचा वेळ. ॲट वन पॉइंट आय रिअलाइज की मी नाही जगाला चेंज करू शकत, किंवा मी तो प्रयत्न पण नाही केला पाहिजे. प्रत्येकाची आपापली मतं आहेत. माझी मतं मी त्यांना समजवण्यात पण वेळ घालवत नाही. मतं लादणं तर लांबची गोष्ट आहे. मी माझी मतं काय आहेत हे समजवण्यात पण वेळ घालवत नाही, आणि त्याच्यामुळे बराच वेळ माझा वाचायला लागला. ओके, सो अशा काही गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये. डोंट डू इट. सिम्पली बंद करा करण्याच्या. तुम्हाला यादी करायची आहे ABCD मधली. त्यातल्या A गोष्टी तर ऑब्व्हियसली करायच्याच आहेत. B मधल्या ज्या आहेत त्या व्हाईट स्पेसेस ज्या आहेत कॅलेंडर मधला रिकामा वेळ, त्याच्यात करायच्या आहेत. C ज्या आहेत त्या अगेन दिवस संपल्यानंतर तुम्ही करा. संडेला करा, सॅटर्डेला करा, जेव्हा वेळ असेल, ऑफिस वेळ असेल तेव्हा करा. D दुसऱ्यांकडून करून घ्या, आणि E बिलकुल करू नका, एलिमिनेट करा. अशी यादी तुमची आता तुम्हाला बनवता येईल का? आणि जर आली तर ही तुम्हाला बनवायची आहे. सो तुम्हाला हा पॉईंट 4 कळला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये पॉईंट 4 असं टाईप करा. साईटचं नाव विचारलं मला इथे. fiverr.com, FIVERR, fiverr.com, FIVE5RR. अजित सर, आता तो व्हिडिओ जुना आहे, त्याच्यामुळे लिंक नाही आहे माझ्याकडे. तुम्ही जाऊन नुसतं नेटबेट टाइम मॅनेजमेंट व्हिडिओज असं सर्च केलं तर मिळतील तुम्हाला. 7-8 व्हिडिओज आहेत, आणि टाइम मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी त्यात शिकवलेल्या आहेत. ग्रेट. सो हा पॉईंट 4 तुम्हाला करायचा आहे, आणि तो थोड्या थोड्या फ्रिक्वेन्सीने करत राहा. म्हणजे दर 15-20 दिवसांनी, दर महिन्यातून एकदा. सदानंदजी, मी टू डू लिस्ट ऍप काही सजेस्ट करणार आहे वेबिनारच्या शेवटी. ओके, ग्रेट ग्रेट. सो आता आपल्याला प्रायोरिटी कळली की कुठली कामं मी घेऊ. माझ्याकडे तर मोठी यादी बनलेली ना, तर त्या यादीमधली कुठली घ्यायची, कुठली नाही घ्यायची, आणि ह्या सगळ्यासाठी थोडं डिसिप्लिन आपल्याला लागणार आहे. ते डिसिप्लिन थोडं प्रॅक्टिसने आपल्याला येणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वेळेची व्हॅल्यू आपणच करायला शिका. खूप महत्वाचं आहे. काही मित्र तुमच्यावर रागवतील, रागवू दे. कारण लोक कशासाठी रागवत असतात. ओके, तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्यासाठी जे महत्वाचं आहे ते तुम्ही करत होता. तुम्ही वेस्ट करत नव्हता तुमचा टाइम. सो तिकडे प्रायोरिटी सेट करा. मित्रांना त्यांच्या त्यांच्या वेळेला कॉल करा. तुम्हाला जेव्हा वेळ असेल, दोघे जेव्हा ऑफलाईन असाल, जेव्हा ऑफिस अवर्स असाल, सॅटर्डे स्पेशली त्याच्या बाबतीत खूप चांगला आहे, संडे मॉर्निंग चांगले, ते त्याच्यासाठी वापरा. ओके, नाव लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट. आणि नेक्स्ट पॉइंट आहे नंबर 5, गेटिंग थिंग्स डन. तुम्ही नाव ऐकलं असेल. गेटिंग थिंग्स डन ही एक खूप प्रसिद्ध प्रणाली आहे प्रोडक्टिव्हिटीची, आणि त्याचं एक खूप चांगलं पुस्तक पण आहे गेटिंग थिंग्स डनचं, आणि आय थिंक ते मराठीमध्ये पण आहे. तुम्ही अमेझॉनवर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. गेटिंग थिंग्स डनचं खूप चांगलं पुस्तक आहे, आणि त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे, ज्या तुम्ही क्विकली उद्यापासून इम्प्लिमेंट करू शकता. सगळ्यात महत्वाची आणि माझी फेवरेट पोमोडोरो नावाची एक टेक्निक आहे. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. जर तुमच्या फोनमध्ये जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये किंवा ऍपल स्टोअरमध्ये जाऊन बघितलं तर पोमोडोरोचे असंख्य ऍप्स मिळतील तुम्हाला, असंख्य ऍप्स मिळतील. त्या पोमोडोरोचा कॉन्सेप्ट समजून घेऊया आपण. ओके, तो कॉन्सेप्ट एवढा मस्त आहे ना मित्रांनो. इटालीमध्ये असताना एका विद्यार्थ्याने असा शोध लावलेला असं म्हणतात पोमोडोरोचा, आणि काही जण म्हणतात की जपानीज लोकांची टेक्निक आहे. काय आहे ते मला नक्की माहिती नाही, पण पोमोडोरो फार इफेक्टिव्ह आहे. ते इफेक्टिव्ह काय आहे बघा. पोमोडोरोने काय सांगितलं की आपण एका वेळेला मॅक्सिमम 25 मिनिट्सच फोकस करू शकतो. मॅक्सिमम. ऍक्च्युअली 18 ते 25 मिनिटं असं आहे. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 25 आपण फोकस करू शकतो. माणसाचं ब्रेन फोकस करू शकतं. त्याच्यानंतर लक्ष विचलित व्हायला सुरुवात होतं. सो आपलं पहिलं टार्गेट काय आहे? आपलं पहिलं टार्गेट आहे की 25 मिनिटाचा स्लॉट बनवायचा. ओके,
25 मिनिटाचा स्लॉट बनवायचा, त्याच्यामध्ये फोकस करायचं, त्याच्यामध्ये दुसरं काहीच काम करायचं नाही, जे ठरवलंय ते एवढंच करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. त्या ब्रेकमध्ये बाकीची सगळी टाइमपास कामं करायची डिस्ट्रॅक्शन वाली, पुन्हा दुसरा स्लॉट सुरू करायचा 25 मिनिटाचा. सो असे हे 25-25 मिनिटाचे स्लॉट, त्याला म्हणतात पोमोडोरो. त्याचे टायमर्स येतात, अनेक ऍप्स आहेत, तुम्ही त्याच्यावर ठेवलं की हा 25 मिनिटाचा माझा पोमोडोरो सुरू झाला, तो फोन बाजूला ठेवला, तो फोन चालू होणार नाही. ते पोमोडोरोचा ऍप जे आहे ते फक्त स्क्रीनवर दिसतं, तुम्हाला टाइम काउंट होत राहतो आणि जसं 25 मिनिटं होईल तर तो बजर देतो की तुम्हाला कळतं हा आता 25 मिनिट झालेत. परत पुढचा स्लॉट तुम्ही बुक करताना पुन्हा ऍपवर बटन दाबलं की पुन्हा 25 मिनिटं तो ऍप फोन वाजवायलाच देत नाही किंवा नोटिफिकेशन यायला देत नाही. अशा प्रकारच्या असंख्य ऍप्स तुम्हाला मिळतात. ओके. खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. आता आपण काय केलं, आपल्या दिवसभराचा जो वेळ आहे तो 25-25 मिनिटाच्या स्लॉट्स मध्ये टाकला आणि म्हणून ही गोष्ट इफेक्टिव्ह आहे. तुम्ही 25 मिनिटं डेफिनेटली फोकस करू शकता मित्रांनो. आणि मग जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, ब्रेनचं डोपामाइन केमिकल जे बाहेर येतं, जेव्हा तुम्ही पहिला 25 मिनिटाचा स्लॉट करता, फोनकडे बिलकुल न बघता, अजिबात न डिस्ट्रॅक्शन करता, त्यावेळेला तुमच्या ब्रेनला खुशी होते, आनंद होतो आणि मग ते डोपामाइन थोडंसं रिलीज करतं. मग ऍक्च्युली उलट आहे, डोपामाइन रिलीज करतो म्हणून आनंद होतो आपल्याला आणि अल्टिमेटली इट ऍड्स टू अवर हॅपीनेस. काम करताना स्ट्रेस असतो ना आपल्याला, पण जर तुम्ही हे केलं, पोमोडोरोचे स्लॉट्स केलेत आणि ते अचीव्ह केलेत, सुरुवातीला 2 किंवा 3 स्लॉट करा, नंतर थोडे थोडे वाढवत चला. ओके. जेवढे पोमोडोरो तुम्ही कंप्लीट करणार तेवढे तुम्ही खुश होत जाणार, तुमचं ब्रेन तुम्हाला शाबासकी द्यायला लागणार आणि दॅट मेक्स यू इफेक्टिव्ह, दॅट मेक्स यू हॅपी. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर गेटिंग थिंग्स डन, मला दुसरा कॉन्सेप्ट पण मला फार आवडतो, म्हणजे 2 मिनिट्स टास्कचा. 2 मिनिट्स टास्क म्हणजे बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला अशा गोष्टी येतात, स्पेशली ईमेलमध्ये, की ज्या तुम्ही 2 मिनिटात संपवू शकता. ओके. तुम्हाला एखादं ईमेल आलं, तुम्ही यस नो मध्ये एका ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहून लगेच संपवून टाकायचं, ठेवायचं नाही ते काम. बऱ्याच वेळा असं होतं ना की काही ईमेल येतात, मग आपण विचार करतो हा याला नंतर रिप्लाय करतो. तर असं वेन यू स्टडी यू विल रिअलाइज की ऍटलीस्ट 60% कामं तुमची अशी असतील की जी तुम्हाला एका ओळीच्या मेलमध्ये लगेचच रिप्लाय करता येतील. लगेच तुम्ही मेल आली, मेल वाचली, लगेच रिप्लाय केला. मी बऱ्याच वेळेला हे करतो, त्याच्यामुळे माझे कस्टमर पण खुश होतात की एवढा जबरदस्त रिस्पॉन्स कसा आहे. पण माझे ऍक्च्युली तो जबरदस्त रिस्पॉन्स देण्यामागे माझं कारण हे आहे की मला ते क्विकली काम माझं संपवायचं असतं. एकदा ते तुम्ही पुढे ढकललं तर ते पुढची 25 मिनिटं खाणार तुमची. त्यामुळे जेव्हा ते हॉट आहे, जेव्हा तुम्हाला लगेचच आलेलं आहे, लगेचच त्याला उत्तर देऊन टाका, येस नो मध्ये किंवा एका ओळीमध्ये उत्तर लिहा. ईमेलमध्ये कधीही टू द पॉइंट उत्तर लिहायची नाहीत, कारण त्याच्यामुळे मी मगाशी जे तुम्हाला रिझन सांगितलं ते होतं की आपली बॉडी लँग्वेज दिसत नाही आणि मग ईमेलमध्ये वादावादी होत राहते किंवा मोठी कम्युनिकेशन चेन बनते. कुठलीही ईमेल चेन दुसऱ्या मेसेजच्या पुढे गेली म्हणजे काय, तुम्हाला एक मेल आली, तुम्ही त्याला रिप्लाय केला, त्याला परत रिप्लाय आला, परत तुम्ही रिप्लाय केला, त्याला परत रिप्लाय आला, म्हणजे तुमचे 2 रिप्लाय झाले आणि समोरून 3 मेल आल्या. ओके. टोटल 5 झाले. त्याच्यानंतर मेलला रिप्लाय करायचं नाही, सरळ त्या माणसाशी फोनवर बोला किंवा जाऊन बोला, समोरासमोर बोलणं शक्य असेल तर, किंवा मग फोनवर बोला आणि यू विल रिअलाइज की कामं संपतात. हा रूल स्वतःला टाकून ठेवा की मी जास्तीत जास्त 2च मेलला रिप्लाय करणार त्या रिप्लायच्या चेन मध्ये. तिसरा मेल आला की नाही, नो रिप्लाय, कारण ते तुम्ही कितीही बोला पुढे, ते तुम्हाला कम्युनिकेशन नाही करता येणार. ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत नाहीये रायटिंग मध्ये, मग तिथेच थांबा, लगेच फोनवर बोला आणि क्लोज करा काम. ओके. 2 मिनिट्स टास्क त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, लगेच गोष्टी संपवायच्या, फार मोठे निबंध लिहित बसायचे नाही ईमेलमध्ये. ओके. याच्या अनुषंगाने एक तुम्हाला पॉइंट सांगायला मला आवडेल, तो म्हणजे कन्स्ट्रेंट्सचा. कन्स्ट्रेंट म्हणजे एक थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट नावाचं फार फेमस पुस्तक आहे, त्याच्यामधला कॉन्सेप्ट आहे की तुम्ही जेवढ्या गोष्टी स्वतःला बंधनं जेवढी लादून घेणार ना, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल कामाच्या बाबतीत. म्हणजे मी माझ्या केसमध्ये बंधन लादलेलं आहे की मी माझ्या मॅक्सिमम ईमेल्स मी 3 ते 4 ओळीत संपवतो. 3 ते 4 ओळीत. म्हणजे मी काय केलं, मी स्वतःला लिमिट घातलं की मी मोठा निबंध लिहिणारच नाही, 4 ओळीमध्ये माझं मेल संपलं पाहिजे. 4 पण हल्ली मी होत नाही, 1-2 मध्ये संपून जातात. ओके. त्याच्यामुळे होतं काय, जेवढं आपण लिहत जातो ना, तेवढं आपल्या कम्युनिकेशन मधल्या चुका वाढत जातात, तेवढं मिसकम्युनिकेशन होत जातं. म्हणून कन्साइज लिहायचं, कमी लिहायचं. म्हणजे काय केलं, मी शब्दांना कमी केलं, आधीच टार्गेट ठेवलं. आणि त्याच्यासाठी एक फार फेमस उदाहरण आहे, ते मला सांगायला आवडेल. डॉक्टर सेउस नावाचे एक ऑथर होते,
सेऊस, SEUSS. आणि ते लहान मुलांच्या कथांसाठी जगप्रसिद्ध होते. लहान मुलांच्या कथा त्यांच्या फार प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका मित्राबरोबर असंच कधीतरी पार्टीमध्ये का कुठेतरी त्यांचं ठरलं, एक काय म्हणतात, त्यांना चॅलेंज दिलं त्यांच्या मित्राने की तू एवढा लेखक आहेस मोठा, तर तू एक काम कर, तू फक्त 50 शब्द वापरायचे, 50 वर्ड्स ओनली, आणि त्या 50 शब्दामध्ये तुला पूर्ण स्टोरी बुक लिहायचंय. ते 91 शब्द आला नाही पाहिजे, तू पाहिजे ते 50 शब्द निवड, पण तेच वापरायचे, असं त्यांना बंधन घातलं. आणि डॉक्टर सेऊस यांनी एक पुस्तक लिहिलं, मला त्या पुस्तकाचं नाव माहिती नाहीये, पण ते तुम्ही गुगलवर शोधू शकता. ते पुस्तक जगप्रसिद्ध झालं, ते पुस्तक हिट झालं, एकदम प्रसिद्ध झालं. कारण हा जो कन्स्ट्रेंट आहे तो जेव्हा त्यांनी स्वतःला घेतला तेव्हा त्यात क्रिएटिव्हिटी आली. सो जेव्हा सगळ्या गोष्टी मुबलक असतात ना, त्यावेळेला क्रिएटिव्हिटी मागे राहते. आणि भारताचा मित्रांनो हाच प्रॉब्लेम आहे. भारतामध्ये तुम्ही बघितलं ना, सगळं मुबलक आहे. एक तर पॉप्युलेशन मुबलक आहे, हवा पाणी चांगला आहे, पाऊस चांगला होतो, ऊन चांगलं पडतं, थंडी चांगली आहे, खनिज भरपूर आहेत, संपत्ती भरपूर आहे. भारताकडे कमी काहीच नाही आहे. भारतात वाळवंट आहे, भारतामध्ये हिमालय आहे, बर्फाचा प्रदेश आहे, सगळं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं, एक इस्रायल सारखा एक छोटासा देश घेतला, तर इस्रायलचा असा देश आहे की ज्याच्या आजूबाजूला सगळ्या बाजूला त्याचे शत्रू आहेत. इस्रायलच्या चारही बॉर्डर्सना त्यांचे शत्रू आहेत, आणि जागा अतिशय खडकाळ, शेतीसाठी अतिशय वाईट, एवढीशी छोटीशी देश आहे तो. आणि आज तो देश, इस्रायल एवढा छोटासा देश, जगाला शेती शिकवतोय, कारण ते कन्स्ट्रेंट मध्ये काम करतात. त्यांनी जी बंधनं त्यांना निसर्गाने घातली, त्याच्यामुळे ते क्रिएटिव्ह झाले, त्याच्यामुळे त्यांना फास्टर कामं करायला शिकले, इफेक्टिव्हली कामं करायला शिकले. जर तुम्ही स्वतःला हे सांगत बसलात की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तर तुम्ही कधीच इफेक्टिव्ह काम करणार नाही. पण तुम्ही कन्स्ट्रेंट केलं स्वतःला की नाही, मला हे जे टास्क आहे या पुढच्या 25 मिनिटात संपवायचंच आहे, हे जर तुम्ही स्वतःला बंधन घालून घेतलं, तर तुम्ही इफेक्टिव्हली काम करणार, क्रिएटिव्हली काम करणार, मग तुम्ही फास्टर वेज ऑफ डुईंग थिंग्स शोधणार. ओके, जर तुम्ही ठरवलं की दिवसभरात जेवढ्या मेल येतात त्या मेलला मी दिवसाचे फक्त 2दाच रिप्लाय करणार, एक लंचच्या आधी अर्धा तास आणि दुसरा ऑफिस सोडायच्या आधी अर्धा तास, मधल्या काळात मेल आली तर मी लगेच रिप्लाय करणार नाही, असं जर तुम्ही स्वतःला बंधन घालून घेतलं, तर तुमचा ईमेलचा टाइम फक्त 1 तास राहिला. ओके, जो कदाचित दिवसभरामध्ये खूप मोठा वेळ तुमचा 3-4 तास जात असेल, तो तुम्ही 1 तास केलात. ओके, बंधनं घालून घ्या कामाच्या बाबतीत स्वतःला, कन्स्ट्रेंट वापरा. ओके, फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट मित्रांनो, अवॉइड मल्टीटास्किंग ॲट ऑल कॉस्ट. एकाच वेळेला 10 गोष्टी करायला गेलात तर तुम्ही फेल होणार. आणि मध्यंतरी कोणीतरी कमेंट्समध्ये लिहिलेलं ना की ऑपरेशन्स मधल्या माणसाला असं करावं लागतं, बऱ्याच गोष्टी येतात ज्या सतत कराव्या लागतात. सो हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की आपल्याला लहानपणापासून मल्टीटास्किंग खूप चांगलं असं शिकवलं, हे पण करतो, ते पण करतो, ते पण करतो, पण त्याच्यामुळे जॅक ऑफ ऑल होतो माणूस, मास्टर ऑफ नन होतो. तुम्हाला मास्टर बनायचं. जॅक ऑफ ऑलचं काय लाईफमध्ये व्हॅल्यू नसते. ओके, सो एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर पहिला मल्टीटास्किंग सोडून द्या, एकच टास्क एका वेळेला करायचा. आणि त्याच्यासाठी एक सुंदर ऍक्टिव्हिटी मी माझ्या ट्रेनिंगमध्ये द्यायचो, आता देत नाही कारण आता वेळ नाहीये, पण तुम्ही नंतर करून बघा. ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला एका लाईनमध्ये पेपरवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत लिहायचं. ते झाल्यानंतर खाली ABCDEFGH असं लिहायचं. आणि हे लिहिण्यासाठी किती वेळ लागला ते वेळ मोजा, फास्टेस्ट लिहा, जेवढं फास्ट शक्य आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर ABCDEFZ पर्यंत किती वेळ लागेल तो नोट करा. त्याच्यानंतर दुसरा पेपर घ्या, त्याच्यावर असं करा, 1A 2B 3C 4D असं लिहा. आणि मग बघा की किती वेळ लागतो. आता जर तुम्ही बघितलं दोन्ही वेळेला तुम्ही लिहिलेला सेम आहे, पण लिहिण्याची पद्धत बदलली. ओके, कारण तुम्ही काय केलं, पहिल्यांदा सिंगल टास्किंग केले, पहिले नंबर लिहून घेतले, नंतर लेटेस्ट लिहून घेतले, सिंगल टास्किंग, 2 सिंगल टास्क केले. दुसऱ्या वेळेला तुम्ही मल्टी टास्क केलं, 1A म्हणजे नंबर अल्फाबेट नंबर अल्फाबेट नंबर अल्फाबेट, असं जेव्हा माइंड आपलं करायला जातं तेव्हा ते कन्फ्यूज होतं, स्विचिंग करायला लागतं त्याला, आणि स्विचिंग मध्ये सगळ्यात जास्त वेळ जातो. म्हणून मल्टीटास्किंग कधीच करायची, कधीच नाही, खूप मोठी चूक आहे आपली. आणि तुम्ही फार प्राऊडली सांगत असाल कोणाला की अरे तो एकदम मल्टीटास्किंग मध्ये एक्सपर्ट आहे किंवा मी फार मल्टीटास्किंग मध्ये एक्सपर्ट आहे, तर तुम्ही ऍक्च्युअली स्वतःचं नुकसान करताय. ओके, सो सिंगल टास्किंग करा. आपला ब्रेन जो आहे सिंगल टास्किंग साठी बनलेला आहे, मल्टीटास्किंग साठी बनलेला नाहीये. एक मेंदू आपला एका वेळेला एकच ठिकाणी लक्ष देऊ शकतो. ठीक आहे, सो
तुमच्या कामामध्ये जे काही तुम्ही टास्क ठरवताय ते चालू असताना दुसरं काय करायचं नाही. एवढं सोपं आहे. मल्टीटास्किंग अवॉइड करा. त्याच्यानंतर चौथा पॉइंट, यूज माइंड मॅप. आता मी जे तुम्हाला जे टूल दाखवतोय ना प्रेझेंटेशनचं, त्याला म्हणतात माइंड मॅप. जर तुम्ही बघितलं हे माइंड मॅप, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे माइंड मॅप आहे, फार इथे तिथे उडतंय. हा, हे बघा, हे असं माइंड मॅप आहे. एका झाडासारखं असतं. झाडाला कशा फांद्या असतात, एक मुख्य पॉइंट, मग त्याचं सब पॉइंट, मग त्याच्या आणखीन पॉइंट्स, अशा प्रकारे हे होत जातं. ओके, आता बघा इथे आम्ही 5व्या पॉइंटमध्ये इथे मी केलं, मग त्याला अजून पुढे केलं. अशा प्रकारे हा आपला प्रेझेंटेशनसाठी वापरता येतो तुम्हाला. हा प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला माइंड मॅप वापरता येतो. आपल्या डोक्यातले थॉट्स तुम्हाला पेपरवर लिहायचे असतील किंवा सॉफ्टवेअरवर, तुमच्या लॅपटॉपवर, कम्प्युटरवर लिहायचे तर वापरू शकता. नोट्स काढायचे असतील एखाद्या विषयाच्या, त्याच्यासाठी वापरू शकता. तुमची कामं फार फास्ट व्हायला लागतात याच्यामध्ये. जर तुम्ही माइंड मॅप वापरायची सवय लावली तर कामं फार फास्ट व्हायला लागतात. जर समजा आता तुम्ही तुमच्या रोलमध्ये आहात, तर आता हे जे 1 2 3 4 5 6 टास्क आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता सेल्स, मार्केटिंग किंवा मग ब्रँडिंग, अजून जे काही तुमचे दिवसभराचे टास्क असतील, मग त्याच्या अंडर करायची कामं, असा तो ट्री डेव्हलप होत जातो. ओके, आपला ब्रेन जो आहे ना, तो अशा प्रकारे विचार करतो. या ब्रांचेसमध्ये विचार करतो. मेन टॉपिक, मग सब टॉपिक असा विचार करतो. प्लस हे बनवायला फार सोपं आहे. वेळ खूप कमी लागतो. आता जर मी याच्या स्लाइड्स बनवायला गेलो असतो ना मित्रांनो, तर 1 दिवस लागला असता मला एवढ्या पॉइंट्स लिहायला. पण माइंड मॅप बनवायला फक्त 10 मिनिटं लागली. सो आता मी जे तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतोय, मला बनवायला फक्त 10 मिनिटं लागलेली आहेत, बिकॉज मी माइंड मॅप वापरलाय. सो खूप चांगलं टूल आहे माइंड मॅपचं. गिट माइंड नावाचं टूल आहे, गिट माइंड, आणि ते तुम्ही वापरा. फ्री आहे ते टूल. ते वापरून तुम्हाला असे चांगले माइंड मॅप्स बनवता येतात आणि फार इफेक्टिव्हली तुम्हाला तुमचेच थॉट्स तुम्हाला समोर स्क्रीनवर बघायला मिळतील. तर ते खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही नक्की वापरा. सो हे झाले गेटिंग थिंग्स डन. ते पुस्तक जरूर वाचा, कारण ते अख्खं पुस्तक मी शिकवलेलं नाहीये, पण त्यातले हे 4 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवलेल्या आहेत. ओके, अमोलजी म्हणतात की त्यांनी त्यांच्या स्टुडंटना तेच करायला सांगितलं. व्हेरी गुड, माइंड मॅप वापरायला सांगितलं. सुपर. ओके, सो मित्रांनो, दिस वॉज पॉइंट नंबर 5. गिव्ह मी क्विक फीडबॅक. तुम्हाला आतापर्यंतच्या गोष्टी कळल्यात का, रिलेव्हंट वाटल्यात का, प्रॅक्टिकल वाटल्यात का? किंवा क्विक फीडबॅक. किती वाजलेत बरं? 9 वाजले. बऱ्यापैकी वेळ झालाय आपला. अजून एक पॉइंट आहे. कसा वाटला तुम्हाला हा इथपर्यंतच पॉइंट? मला सांगा, मग मी पुढे जातो. अविनाशजी विचारतात हे रेकॉर्ड असणार आहे का? अविनाशजी शेवटपर्यंत थांबा, मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दल. ग्रेट, थँक्यू फॉर युअर कमेंट्स. आता आपण जाऊया पॉइंट नंबर 6 वर. आणि काही गुड प्रॅक्टिसेस, काही महत्वाच्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्हाला त्या उपयोगी ठरतील. ईमेल आणि व्हॉट्सअपच्या मी बऱ्याच तुम्हाला सांगितल्या. ईमेल आणि व्हॉट्सअपची एक महत्वाची गोष्ट तुम्ही करा, ती म्हणजे ऑटो रिप्लाय सेट करा. ऑटो रिप्लाय सगळ्यांना माहिती आहे, आउटलुकमध्ये असतो, जीमेलमध्ये असतो, तुमच्या कंपनीचं जे काही ईमेल अकाउंट असेल त्याच्यात असेल, आणि व्हॉट्सअपमध्ये पण, बिझनेस व्हॉट्सअपमध्ये ऑटो रिप्लाय आलेला आहे. तो ऑटो रिप्लाय काय करतो की जेव्हा तुम्हाला एखादी मेल येते, त्याला ऑटोमॅटिकली एक रिप्लाय जातो. तो ऑटोमॅटिक रिप्लायमध्ये काय लिहायचं तुम्हाला की थँक्यू फॉर युअर मेल, आय हॅव रिसिव्ड युअर मेल अँड आय विल रिप्लाय यू बाय दिस टाइम. आणि तो डिफॉल्ट टाइम तुम्ही 4-5 तासाचा किंवा 1 दिवसाचा घेऊ शकता. ऑब्व्हियसली 24 तास नाही लिहायचं, पण एक 6 to 7 आवर्स लिहा की तुला 6 ते 7 तासात रिप्लाय मिळेल. जर काही अर्जंट असेल तर कॉल मी. म्हणजे काय, कुठलीच मेल अर्जंट राहणार नाही त्याच्यानंतर. जेव्हा तुम्ही ऑटो रिप्लाय सेट केला तर तुम्हाला एक मेल आली, त्याला रिप्लाय गेला, तुमचं काम संपलं. की तुम्ही काय रिप्लाय केला की मी 6-7 तासाने रिप्लाय करेन. ओके, हा ऑटो रिप्लाय केला. सो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली लगेच रिप्लाय करायची. आता समोरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला जर खूप अर्जंट आहे तर तो कॉल करेल. आणि कॉलवर मोस्ट ऑफ द गोष्टी संपून जातात, लवकर होतात, रादर दॅन ईमेल खेळत बसण्यापेक्षा. ओके, सो हे जरूर करा. दुसरी गोष्ट, ईमेलमध्ये जे मी सांगितलं, कन्स्ट्रेंट ठेवा. 3-4 ओळीच्या वर मेल लिहूच नका, अजिबात लिहू नका मित्रांनो. खूप नुकसान कराल तुम्ही स्वतःचं, तर तुम्ही अगदी मोठ्या पॉइंट टू पॉइंट मेल्स लिहत बसलात.
email is a communication tool. It is not a planning tool, or it is not a, what you call it, कन्व्हिन्स करण्यासाठी कोणाला ईमेलचा वापर करू नका. जगातला कुठलाच माणूस झालेला नाहीये. तुम्ही काहीतरी लिहाल, त्याचं अजून काहीतरी मिसकम्युनिकेशन होईल, त्याला अजून काहीतरी वाटेल, हा असं लिहितो का, वर 4 लोकांना सीसी करतो का, मग तो अजून काहीतरी मोठं लिहेल आणि मग ते उगाच भांडाभांडी वादावादी होत राहील. कॉर्पोरेटमध्ये खूप होते ही. मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होतो मित्रांनो, विल नॉट बिलीव्ह, 200-250 ईमेलला डेली रिप्लाय करायचो. सो आय नो की काय पेन असतं त्याच्या मागे, आणि ते जरूर अवॉइड करा, जरूर अवॉइड करा. दुसरं म्हणजे सेम गोष्ट फोन कॉल्स बद्दल पण आपल्याला करायचे. सो काही जण मी बघितलेले आहेत, आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण होते गोदरेजमध्ये. ते काय करायचे की इव्हन त्यांचा जो डेस्कचा फोन होता ना, त्या डेस्कच्या फोनला पण त्यांनी टाइम लावून ठेवलेला. टाइम लावून म्हणजे काय की दिवसाचा सुरुवातीचा 2 तास किंवा 1.5 तास किंवा 1 तास फोन घ्यायचाच नाही, किंवा त्यांनी स्लॉट ठेवलेली की मला फोन ह्या वेळेमध्येच करा म्हणून, असे स्लॉट ठेवलेले. ओके, सगळीकडे ते शक्य नाही, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे जरूर करा. त्या स्लॉट्समध्येच फोनला रिप्लाय द्या किंवा तुमच्या ईमेलला रिप्लाय द्या. सोशल मीडिया तुम्हाला सगळ्यांना आवडतो, आणि मी स्वतः सोशल मीडियाचं ट्रेनिंग देतो लोकांना. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार नाही की सोशल मीडिया बंद करा वापरायचा, पण तुम्हाला एक पॉवरफुल टिप देतो. तुमचा फोन आहे ना, फोन, त्या फोनमधून सोशल मीडिया काढून टाका. सोशल मीडिया वापरू नका असं नाही मी म्हणत आहे, तुमच्या फोनमधून ते काढून टाका. ओके, फोनमधून काढून टाकलं तर काय होईल, ऑब्व्हियसली व्हॉट्सअप तुम्ही काढू नाही शकणार, पण इतर सोशल मीडिया, फेसबुक वगैरे काढू शकता, की तुम्ही ते डेस्कटॉपवरून, लॅपटॉपवरून बघू शकता. किंवा अगदी फोनवरून जर बघायचं ना, तर ऍप काढून टाका. तुम्हाला पाहिजे तेव्हा वेबसाईट facebook.com मध्ये जा आणि लॉग इन करून बघा. सो त्याच्यामुळे होतं काय की तुमचा वेळ फार वाचतो. फेसबुकमध्ये स्पेशली, किंवा फेसबुक असो, युट्यूब असो, या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर बघता तेव्हा तुम्ही तासन तास नाही बघू शकत, कारण आसपासची माणसं बघत असतात. पण जेव्हा तुम्ही फोनवर असता तेव्हा माइंडलेस आपण ते स्क्रोलिंग करत राहतो, आणि त्याच्यामुळे फार वेळ वाया जातो आपला. बऱ्याच वेळेला 20-25 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे उगाच घालवला वेळ, नाही बघायला पाहिजे होतं मला. ओके, सो सोशल मीडिया फोनमधून शक्य असेल तर काढूनच टाका, डेस्कटॉप, लॅपटॉपवरून ऍक्सेस करा. त्याच्यामुळे कंट्रोल तुमच्या हातात राहतो. जर तुम्ही ऍपमध्ये वापरत असाल तर कंट्रोल तुमच्या हातात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि सो ईमेल, फोन कॉल्स आणि सोशल मीडिया, हे जर तुम्ही 3 गोष्टी इफेक्टिव्हली केल्या ना मित्रांनो, यू विल सेव्ह 1 hour डेली. 1 hour, 1 तास आरामसे निघेल तुमचा. आणि 1 तास डेली म्हणजे आठवड्याचे 7 तास, म्हणजे महिन्याचे 28 तास तुम्हाला मिळतील. आणि एवढं मिळालं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय करायचंय, फॅमिलीला टाइम द्यायचा आहे, पेंटिंग करायचंय, बुक वाचायचंय, काही करू शकता तुम्ही. 28 तास खूप होतात 28 तास. ओके, आणि हा वेळ आपला चोरून नेलेला आहे यांनी, तो आपल्याला काढून आणायचा आहे, परत मागून आणायचा आहे, कारण तो आपला आहे. सो इथपर्यंत झाल्यानंतर मी तुम्हाला माझी आवडती 5 मिनिट माइंड हॅक सांगणार आहे. आणि तोपर्यंत मित्रांनो, मला एक रिक्वेस्ट करायची तुम्हाला. रिक्वेस्ट ही की आत्तापर्यंतचं सेशन कसं झालं त्याचं तुम्हाला क्विकली मला कमेंट द्यायचे. कमेंट ही की तुम्हाला या सेशनमध्ये कुठल्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्ही आज शिकलात, कुठल्या 2 महत्वाच्या गोष्टी आज शिकलात ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला 5 मिनिट माइंड हॅक सांगणार आहे. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक लिंक देतो आहे. ही लिंक फेसबुकची आहे. या लिंकवर क्लिक करा आणि क्विकली त्या लिंकवर लिहून या की तुम्हाला आजच्या सेशनमध्ये कुठल्या 2 गोष्टी शिकायला आवडल्या, किंवा कुठल्या कळल्या, आवडल्या, पटल्या, इम्प्लिमेंट करणार. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 मिनिट माइंड हॅक सांगणार आहे. सो लिंक मी इथे दिलेली आहे. जे आज आपण 1.5 तास मी तुम्हाला दिला, त्याच्या बदल्यात तुम्ही मला 1 मिनिट द्या आणि क्विकली या लिंकवर क्लिक करून कमेंट करा की तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काय आवडलं. इथे देऊ नका कमेंट्स, कारण हा वेबिनार संपल्यानंतर या कमेंट्स निघून जाणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला अशी लिंक दिली जिथे मला तुमच्या कमेंट्स नंतर पण बघता येतील. तुम्ही काय शिकलात ते तुम्हाला क्विकली त्या कमेंटवर क्लिक करून कमेंट्समध्ये लिहायचं आहे. फेसबुकची लिंक आहे, तिथे लिहायचं आहे. सो आय एम वेटिंग फॉर यू. 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय, त्या 1 मिनिटामध्ये जाऊन तुम्ही इथे लिहून या. त्याच्यानंतर आपण 5 मिनिट्स हॅक शिकणार आहोत. आणि 5 मिनिट हॅक खूप चांगली आहे, जबरदस्त आहे. तुम्हाला वाटेल ती सोपी आहे, पण ती एवढी सोपी नाही आहे.
सदानंदजी जी लिंक दिली त्या लिंकवर कमेंट करा, कारण हा वेबिनार संपल्यानंतर तुमची कमेंट कोणाला दिसणार नाही, मला पण नाही. सो रिक्वेस्ट आहे की जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा क्विकली. थोडं 2 शब्द लिहायचे तुम्हाला, काय तुम्हाला शिकायला आवडलं आजच्या सेशन मध्ये, व्हॅल्यू मिळाली का. संगीता मॅडम धन्यवाद, तुमची कमेंट दिसते मला. अजित सर तुमची दिसते, सदानंदजी तुमची दिसते, थँक्यू. क्विकली कमेंट करा मित्रांनो. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट ऑफ युअर टाइम. आय अंडरस्टँड तुमच्या वेळेचं महत्व मला कळतं, आणि त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ वाया घालवायला सांगणार नाहीये. ग्रेट ग्रेट, थँक्यू. सो विल कम बॅक टू अवर टॉपिक, आणि 5 मिनिट माइंड हॅक बद्दल मी तुम्हाला सांग. सो मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे 5 मिनिट माइंड हॅक. आणि ती माइंड हॅक ही आहे की 5 मिनिटं तुम्हाला दिवसातली अशी काढायची आहेत. बाय द वे, ही 5 मिनिट माइंड हॅक कुठून आली ते आधी सांगतो तुम्हाला. मी ओशोंचं एक लेक्चर ऐकत होतो, त्याच्यामध्ये मला हे ऐकायला मिळालं. आणि ओशोंचं जर तुम्ही बघितलं इंटरनेटवर बरीच माहिती आहे. त्यांना प्रश्न विचारायचे लोक, आणि ते फार वेगळेच, अतिशय वेगळी उत्तरं द्यायचे. आणि तसंच एक त्यांना कोणीतरी प्रश्न विचारलेला की हाऊ टू फोकस. ओके, आणि तेव्हा त्यांनी हाऊ टू फोकस पेक्षा त्यांना तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला की पर्पज ऑफ लाईफ, व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ वगैरे असं काहीतरी विचारलेलं. आणि मग तो त्यांनी टर्न केला क्वेश्चन. तर त्यांनी सांगितलं की डुईंग नथिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. काहीच न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा मला वाटलं हे एकदम सिली आहे, असं का, काहीच कसं नाही करायचं, काहीतरी करायचं, आपल्याला वेळ दिलाय देवाने तर काहीतरी करूया त्याचं. पण देन त्यांचं एक्सप्लेनेशन फार छान होतं त्याचं. आता मी ते सगळं एक्सप्लेनेशन सांगत नाही तुम्हाला, पण त्यांनी असं सांगितलं की लाईफ इज टू डू नथिंग. म्हणजे तुम्ही जीवनात आलात ना तर काहीच नाही करायचं, आनंद घ्यायचा जीवनाचा. ओके, तर आपल्याला ऑब्व्हियसली सगळं आयुष्याचा आनंद असा घेणं शक्य नाही, आपल्याला काहीतरी करावंच लागतं पोटा पाण्याचं. तर 5 मिनिटं तरी आपण स्वतःसाठी अशी काढू शकतो जिथे आपण काहीच करणार नाही, काहीच नाही, म्हणजे विचारही नाही करायचा. फोन बिन तर लांब, गाणंही नाही ऐकायचं, समोर स्क्रीन पण नाही पाहिजे, फक्त शांत बसून राहायचं आणि 5 मिनिटं थांबायचं. त्याला ध्यान म्हणा, मेडिटेशन म्हणा, आणखीन काय म्हणायचं ते म्हणा, पण 5 मिनिटं विचार न करता राहायचं. अर्थात तुमचं मंकी माइंड आहे ते उड्या मारणार इकडून तिकडून, पण असं ठरवून विचार नका करू, हा चला आता मला 5 मिनिटं आहेत, आता मी प्लॅनिंग करतो, असं नाही करायचं. ठरवून विचार नाही करायचा. माइंड उड्या मारताय मारू दे, पण ते 5 मिनिटं तुम्ही स्वतःला द्या. आणि सुरुवातीला हे कठीण वाटेल, ना फार कठीण आहे 5 मिनिटं काही न करता बसणं, पण जेव्हा तुम्ही कराल ना मित्रांनो, दिस इज ऍक्च्युअली मेडिटेशन. आणि इट ब्रिंग्स युअर ब्रेन बॅक टू स्क्वेअर, काय बोलतात त्या, स्क्वेअर वन. की तुमचं माइंड जे आहे ना ते फार इथे तिथे पळून ना बिचारा गडबडलेलं आहे. त्या माइंडला जागेवर आणण्यासाठी ही टेक्निक आहे 5 मिनिट्स. माइंडफुलनेस जे म्हणतात ना, अवेअरनेस, माइंडफुलनेस. सो तुमच्या माइंडला जर सुपर पॉवर द्यायची असेल तुम्हाला, तुम्ही जर 2 बॅटरीज टाकता त्याच्या जागी 10 बॅटरीज लावल्या तर कसं होईल, तसं काहीतरी करायचं असेल तर हे 5 मिनिटाची माइंड हॅक वापरा. 5 मिनिट्स, डू नथिंग. प्रॅक्टिस करा. कठीण आहे, मला पण अजून एवढं इफेक्टिव्हली जमत नाही, बट आय एम वर्किंग ऑन इट. ओके, सो मित्रांनो, दिस वॉज सम गुड प्रॅक्टिसेस अबाउट व्हॉट यू कॉल. आपण एक क्विकली समरी घेऊया आणि मग क्वेश्चन आन्सरकडे जाऊया. सो पहिल्यांदा आपण बघितलं फोकस म्हणजे काय, कोणावर करायचा, कधी करायचा. फोकसचा फॉर्म्युला आपण बघितला, CFC, क्लॅरिटी, फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं चेकलिस्ट कशा बनवायच्या, कधी बनवायच्या, टाइम बॉक्सिंग बद्दल आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितली प्रायोरिटी मेथड, ABCDE, आपलं काम कुठलं महत्वाचं आहे ते आपण ठरवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं गेटिंग थिंग्स डन, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला फटाफट आपला वेळ वाचायला मदत करतील त्या. आणि 6वं, सम गुड प्रॅक्टिसेस, ऑब्व्हियसली ज्या तुमच्या माइंडला अवेअर करतील, माइंडफुलनेस वाढवतील आणि तुमचा एकंदरीत वेळ वाचवून तुम्हाला फोकस करायला मदत करतील. सो मित्रांनो, ह्या होत्या सुपर प्रोडक्टिव्ह बनण्याच्या माझ्या टिप्स. याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक असतील, पण मला या 1-1.5 तासामध्ये ज्या सांगता आल्या त्या ह्या आहेत. ओके,